नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स दानं ठानं मनुष्यानं दानं दुर्गति निवारणं दानं सग्गस्य सोपानं दानं सब्बत्थ साधकं. ज्या सोगताने दानामुळे मनुष्याचा जन्म प्राप्त होतो, दानामुळे दुर्गतीचे निवारण होते, दानामुळे स्वर्गाची शिडी प्राप्त होते आणि दानामुळे सर्व काही दुःख मुक्तीचं निब्बाण सुद्धा प्राप्त होते. ज्या तथागतांनी हे सुवचन आपल्याला सांगितले, शिकविले, दानामध्ये ते प्रसारित केले, त्या तथागताला, त्यांच्या सद्धम्माला आणि त्यांच्या आर्य श्रावक संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्यामुळे आपणाला हे 3 रत्न लाभले, सर्वात श्रेष्ठ असे संविधान ज्यांच्यामुळे प्राप्त झाले, ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. पवित्र वर्षावासाच्या कालामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, भगवान तथागतांनी मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी, मनुष्याला पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी 2 बाबी सांगितलेल्या आहे. जसं एका पक्षाला एका ठिकाणाहून त्याच्या घरट्यापर्यंत किंवा त्याला ज्या ठिकाणी अन्न शोधायचं आहे अशा ठिकाणी जाण्यासाठी त्याचे 2ही पंख समान मजबूत असणे आवश्यक आहे. तशा रीतीने अरहंत होण्यासाठी किंवा सम्यक संबुद्ध बनण्यासाठी आवश्यक असे अष्टांगिक मार्गाचे ज्ञान असणे व त्याला आपल्या जीवनामध्ये अनुभूतीवर उतरवणे, एक पंख आणि दुसरे 10 पारमितेचा पूर्ण 3ही अंगांनी 10 पारमितेचा पूर्ण 3ही अंगाने आपल्या जीवनामध्ये परिपाक होणे. हे दुसरं पंख बलवान असेल तर ती स्त्री किंवा तो पुरुष किंवा ते मनुष्य सत्व साऱ्या दुःखातून मुक्त होणारे अरहंत बनू शकते. अन्यथा जर कोणाचे अधिष्ठान असेल तर ते तथागत सम्यक संभू सुद्धा बनू शकते. त्याचबरोबर मनुष्याच्या जन्मामध्ये सुद्धा जे जे काही आपण मनुष्याच्या जन्मामध्ये आलेला आहोत, तर ते सुद्धा पुण्य पारमितेचाच परिणाम आहे. कारण भगवंताचे वचन मी अगोदरच म्हटलेलं आहे की दानं ठानं मनुष्यानं, मनुष्याचा जो जन्म मिळतो तो दान दिल्यामुळे मिळतो. दानं दुर्गती निवारणं, दान दिल्यामुळेच दुर्गतीचे निवारण होते. दानं सग्गस्य सोपानं, दानामुळेच स्वर्गात जाण्याची शिडी प्राप्त होते. दानं सब्बत्थ साधकं, सर्व काही साध्य करता येते, ज्याला परमश्रेष्ठ निब्बाण सुख म्हणतात, ते सुद्धा या मार्गाने चालल्यावर प्राप्त होऊ शकते. कधी कोणाच्या मनामध्ये अशी शंका उत्पन्न होईल की मग ही एकच गोष्ट केल्याने होईल का? 10 परिपूर्ण करावं लागतील. जर कोणी 10 परिपूर्ण केल्या
तीनही अंगाने परिपूर्ण केल्या, पण जर त्यांनी अष्टांगिक मार्गाला आपल्या जीवनात जर उतरवले नाही, तर मग त्यांना तो साक्षात्कार होणार नाही. तोपर्यंत होणार नाही, जोपर्यंत तो रास्ता, तो मार्ग, तो श्रेष्ठ आर्य मार्ग ते संपूर्ण चालून जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत त्यांना साक्षात्कार होणार नाही. जेव्हा तो पूर्ण मार्ग चालून त्यांचा पूर्ण होईल, तेव्हा त्यांना त्या साक्षात्कारापासून कोणीही रोखू शकणार नाही. कारण त्यांचं एक अंग, एक एक पंख त्यांचं पहिलंच बलवान झालेलं आहे. दुसऱ्यावरती परिपूर्ण रूपाने त्यावर चालून त्यांनी दोन्ही बाबी परिपूर्ण केल्यामुळे ते त्या साक्षात्काराला प्राप्त होऊ शकतात. साऱ्या दुःखातून मुक्त होऊ शकतात. जसं कुठल्याही प्रकारचं मनुष्य जरी बनायचं असेल, तर 10 पारमिताच पूर्ण कराव्या लागतात. फक्त फरक एवढा आहे, की त्या पारमितेची क्वांटिटी जी आहे, ती कमी जास्त आहे. म्हणजे उपासक बनण्यासाठी एवढ्या 10 पारमिता. महाउपासक बनण्यासाठी एवढ्या पारमिता. पारमिता 10च आहेत. पारमिता म्हणजे पूर्णत्वाच्या दिशेनं घेऊन जाणारा सद्गुण. दुःखातून मुक्त करण्यासाठी आवश्यक लागणारा मनुष्याचा काया वाचा मनाचे कुशल कर्माचा संचय, त्याची साठवणूक. जसं आपण म्हणतो ना, काही लोक त्याचे अजून घडे भरले नाही असे म्हणतो ना कधी कधी आपण. घडे भरले नाही, पापाचे घडे नाही भरले म्हणतात. बस पुण्याचे घडे म्हणजे पारमिता. ती परमश्रेष्ठ सद्गुण आहे, त्यामुळे त्याला पारमिता असं म्हटलेलं आहे. पूर्णत्वाकडे घेऊन जातं. आणि मनुष्य परिपूर्ण तेव्हा होतो जेव्हा त्याच्या साऱ्या दुःखाचा नाश होतो किंवा सारे दुःख त्याचे गळून पडतात, पुन्हा कधीही उत्पन्न होत नाही. त्या अवस्थेला अरहंत पदाची अवस्था म्हणतात आणि ती जिवंतपणे प्राप्त होते. मृत्यूच्या नंतर नाही, जिवंतपणे प्राप्त होते. या आपल्या देहामध्येच ती प्राप्त होते. आणि या चित्ताला पूर्ण राग आणि द्वेष आणि मोहातून पूर्ण बाहेर काढल्यानंतर ती प्राप्त होते. ह्या दोन्हीचं समान रूपानं चालावं लागतं. अष्टांगिक मार्गावर आरूढ होत होत 10 पारमितेचं पालन करा किंवा 10 पारमितेचं पालन करत करत अष्टांगिक मार्गावर आरूढ होऊन चाला. म्हणजे साहजिकच आपल्या मनाची अवस्था राग, द्वेष आणि मोह विरहित बनत बनत जाते. आणि मग तो साक्षात्कार ज्यांना कोणाला झाला, तर तीच व्यक्ती त्याची अनुभूती घेऊ शकते. करुणेने तर फक्त लोकांना सांगू शकते, की हा मार्ग कसा आहे. जसं की तथागताने तो मार्ग आख्यात केलेला आहे. सो अख्खा तो भगवता धम्मो. धम्म म्हणजे तेच आख्यात केलेले आहे त्यांनी, ज्या मार्गाने ते चालले सो अख्खात. म्हणजे एकदम नीट व्यवस्थित सांगितलेलं आहे, भलीभाती सांगितलेलं आहे. तिच्यामध्ये किंतु, परंतु किंवा हातचा एखादा पाठीमागं काही लपून ठेवलं असं किंवा नाव, मान, सन्मान, आदर सत्कारासाठी किंवा कुठल्यातरी प्राप्तीसाठी त्यांनी काही सांगायचं ठेवून गेले असं मुळीच नाही आहे. सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे. पण त्याचा खरा-खुरा लाभ त्यांना होतो, जे त्याच्यावर चालतात. म्हणजे जे ते पालन करतात सोप्या भाषेमध्ये. चालतात म्हणजे काय समजा, नाही तर एखादा व्यक्ती असा विचार करेल, की मग चालतात म्हणजे काय, रस्ता आहे का? कुठे कोण्या गावाला येतो, कोणत्या प्रदेशात आहे, कोणत्या देशात आहे, असं असं वाटेल त्यांना. तर मनुष्य जिथं-जिथं कुठं आहे, तो आपल्या देशात राहूनच त्या अष्टांगिक मार्गावर चालू शकतो. मग तो घरात बसलेला असो किंवा कुठल्यातरी एखाद्या झाडाखाली बसलेला असो, त्या त्या ह्या शरीराने चालायचं नसतं त्याच्यावर. त्या मनामध्ये धारण करून मग शरीराने जे काही काम करायचे असतात आणि वाणीने जे काही बोलायचं असतं, तर ते काम त्या पारमितीमध्ये आणि अष्टांगिक मार्गामध्ये बसले पाहिजे. तर त्यामुळे त्याचा अभ्यास करावा लागतो. पहिले त्याला समजून घ्यावं लागतं, की कशा-कशाला दान म्हटलेलं आहे. तर दानाची व्याख्या फार सोपी केलेली आहे. 10 पारमिता आहे, त्यातलं पहिलं सद्गुण आहे दान. दानाची व्याख्या फार सोपी आहे. तशा अनेक व्याख्या केलेल्या आहेत लिखाण करणाऱ्यांनी. पण तथागतांच्या सुमुखातून असं आहे, की दान म्हणजे सोप्या भाषेमध्ये त्याला देणे असं पण म्हणतात. देणे. देणे म्हणजे दान. आणखी पण त्याची एक व्याख्या आहे, की दानाला तर दुसरी व्याख्या केलेली आहे त्याग. कारण त्याच्याशिवाय ते देत नाही माणूस. त्याग त्याग झाल्याशिवाय म्हणजे त्याग केल्याशिवाय, मनात त्याग आल्याशिवाय. म्हणून बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नावर, बुद्ध म्हणजे जे ज्ञान प्राप्त झालं त्यांना त्या बोधीवर. भगवान बुद्धाच्या बोधीवर श्रद्धा असणे म्हणजे बुद्धाला शरण जाणे होय. नाहीतर भगवंताच्या मूर्तीवर श्रद्धा असणे, त्यांच्या फोटोवर श्रद्धा असणे, त्यांच्या चित्रावर श्रद्धा असणे, याला खरं बुद्धाला आपण अनुसरतो असं म्हणता येत नाही. मूर्ती आहे आपल्या घरामध्ये, फोटो पण आहेत, यदाकदाचित चांदीची किंवा सोन्याची पण असेल, पण त्यांची बोधीच माहीत नसेल आपलं,
आणि त्या बोधीचं जर आपण आचरण करत नसेल तर मग कोणतं बुद्धं शरणं गच्छामि. आपल्या भारतामध्ये तशा लोकांची संख्या जास्त आहे की जे मूर्तीला जास्त मूर्तीपूजक आहे, मूर्त्या पुजतात. म्हणजे मूर्ती पूजू नका अशातली गोष्टी बिलकुल नाही आहे. पण खरे बुद्ध म्हणजे कोण आहेत? तर त्याचं जे बोधी ज्ञान आहे, तर त्या बोधी ज्ञानाला अनुसरायचं आहे. शरण जाणे म्हणजे काय? त्या बोधी ज्ञानाचं आपलं काय युद्ध सुरू आहे म्हणून हात जोडायचे बाबा मी शरण आलो. बोधी ज्ञान काय शस्त्र घेऊन हातात नाही. शरण येणे म्हणजे कसं अनुसरणे. अनुसरणे म्हणजे काय? तर कायानं त्या गोष्टी धारण करणे. आणि बोलायचं असेल तर बोलताना सुद्धा वाणीमध्ये त्या गोष्टी धारण करणे, त्याचं नाव आहे अनुसरणे, अनुकरण करणे. तसं तसं वागणे, तसं तसं बोलणे, तसं तसं कार्य करणे किंवा तसं तसं वाणीनं बोलणे. आणि म्हणून दान जसं की दानाच्या संदर्भात बोलल्या पण जातं आणि दानाच्या संदर्भात मनात सुद्धा येतं आणि दान शरीरानं सुद्धा करायचं असतं. तर मनात आल्यानंतर आपण बोलतो की मला असं दान करायची इच्छा आहे किंवा कोणाला तरी विचारतो की पण ते आम्ही काय दान केलं म्हणजे ते आमच्या हितासुखासाठी कल्याणासाठी लाभदायी राहील. भगवंताला सुद्धा विचारायचे लोक विचारायचे. भगवंत दानाची आणि जेवढे बी महापुरुष सत्पुरुष असतात ते दानाची प्रशंसा करतात, नेहमी प्रशंसा करतात. का करतात? कारण त्यांना माहिती आहे की हिच्यात मानवाचं कल्याण आहे. हिच्यात हिच्यात मानवाचं भलं आहे. आणि मानवाचं कल्याणासाठीच तर त्यांनी ह्या 10 पारमिता शोधल्या. 10 पारमितेचं प्रशिक्षण देत असताना तथागतांनी 10 पारमितेचं प्रशिक्षण देत असताना तथागतांनी कुठल्याही पद्धतीने किंवा कुठेही तथागताचा थोडाही तीळ मात्रही हेतू नव्हता की तिच्यातून काही त्यांना आणि संघाला प्राप्त करून घेण्याचा नाही. मानवाच्या विकासाचाच हेतू होता. मानवाच्या विकासाचा हेतू होता म्हणून दान पारमिता शिकत असताना पहिले आपल्या मनातला भ्रम काढून टाका की कोणाला तरी काहीतरी प्राप्त करायचंय का काय हे शिकून नाही. कोणाला काही घ्यायची इच्छा नसते. हा मानवाच्या मनाचा स्वभाव आहे, सद्गुण आहे तो. आणि तो सद्गुण जर आपल्यामध्ये आला ना तर त्याच्यामुळे एक दुर्गुण निघून जातो आपला आणि त्याच्यामुळे जे आपण दुःखी आहोत ना संसारामध्ये, अनेक लोक दुःखी आहेत. शारीरिक दुःखी आहेत, वाचिक मानसिक दुःखी आहेत. का दुःखी आहेत? कारण त्यांच्यामध्ये हा सद्गुण नाही आहे. हा सद्गुण माणसाला सुखी ठेवतो. कारण जो आपल्याकडे पाहुणा अगोदर थांबलेला आहे ना दुर्गुण, तो दुर्गुण आपल्याला परेशान करतो. नेहमी व्याधी व्याधी उत्पन्न करतो शरीरामध्ये, पीडा उत्पन्न करतो. नेहमी माणूस बरेच लोक टेन्शन मध्ये असतात. बरेच लोक व्याधीग्रस्त असतात. कारण आहे त्याचं. कारण आपल्याकडे जो सद्गुण असायला पाहिजे, जो की आपल्याला नेहमी प्रसन्न ठेवतो, उत्साहित ठेवतो, आनंदी ठेवतो. तर तो आहे देण्याचा भाव. देण्याचा स्वभाव मनुष्याला नेहमी दयाळू बनवतो. आणि दयाळू माणसाच्या शरीरामध्ये आणि आणि श्रद्धावान माणसाच्या शरीरामध्ये जास्त पीडा नसतात. यदा कदाचित त्यांना काही जखम आधी किंवा काही झाल्या तरी त्यांच्या मानसिक लेवलवर तेवढ्या ते पीडा अनुभवत नाहीत. शरीर धर्म आहे त्यामुळे तो म्हातारे होणे, त्या शरीरावर सुरकुत्या आधी पडणे किंवा वृद्धपणाचे लक्षणे दिसणे किंवा मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर तसं मृत्यूची अवस्था येणे किंवा एखादा आजार होणे हे नैसर्गिक धर्म आहेत. परंतु त्याच्यातून उत्पन्न होणारे दुःख त्यांना होत नाहीत, पीडा होत नाही. जसं की जे पारमीवाले लोक नाहीत किंवा ज्यांना पारमी म्हणजे काय माहित नाही किंवा ज्यांना दान कळत नाही, त्यांच्याकडे देण्याचा स्वभाव नाही, देण्याची चित्तधारा ज्यांची नाही, ते लोक नेहमी घेण्यासाठी आयोजन करत असतात नेहमी. मग ते घेताना हिसकून घेणे किंवा काही चालाकी करून घेणे, लुबाडून घेणे, फसवणे किंवा काही प्रशंसा करणे की बापरे तुमच्यासारखं तर कोणीच नाही, मग लगेच चहा पाजायचा. म्हणजे असं म्हणायचं काहीतरी फुशारकी करायची, बढायकी करायची, काहीतरी मोठेपण द्यायचं कोणाला. असे अनेक लोक आहेत ज्यांना ठकवेगिरी करणारे म्हणतात. असे लबाड लोक भरपूर आहेत. जे इतरांची असं खुशामत करतात काहीतरी प्राप्त करण्यासाठी. भगवंताचा सद्धम्म आणि भिक्षू सुद्धा कोणाची खुशामत करण्यासाठी इथं कोणाचा गौरव, हा धम्माचा गौरव आहे, बुद्धाचा गौरव आहे, बोधी ज्ञानाचा गौरव आहे. कारण ते खरंच गौरवनीय आहे. भगवंताचा धम्म खरंच गौरवनीय आहे आणि खरंच तो मानव कल्याणाचा. आणि जो कोणी आचरण करेल त्याचं, मग तो कोणी पितवस्त्र धारी असो का श्वेत वस्त्रधारी असो किंवा धारिणी असो किंवा धारक असो, म्हणजे सोप्या भाषेमध्ये भिक्षू असो की भिक्षुनी असो, उपासक असो की उपासिका असो, जे धारण करतात ना तर तो अनुभव करतो त्या सुखाचा. म्हणून आपण पहिल्यांदा हे समजत आहोत की जेणेकरून आपल्याला क्लिअर होईल. मी एवढं सगळं फोडून यासाठी सांगतो की लोकांना असं सहज समजावं पटकन आणि त्यांना घरीच आकलन व्हावं की खरंच गड्या आपल्यामध्ये असा दुर्गुण आपणच बसवलेला आहे. जर आपणच तो बसवलेला तर आपणच त्याला काढू शकतो. मग तो दुर्गुण
कसा काढायचा? जसं उदाहरणार्थ अंधार आहे आपल्या घरामध्ये, कसा काढायचा तो आता अंधार? तर कोण अशी युक्ती लढवली की अंधार काढण्यासाठी आपण थोडस त्याला धाक टाकू, काही काठी बिठी किंवा काहीतरी शस्त्र हातात घेऊन सांगू की अंधारात तुला आम्ही बेदम मारू, तू निघून जा. तर असं शक्य आहे का? असं त्याला धाक टाकल्याने, शस्त्र दाखवल्याने तो निघून जाईल असं तुम्हाला वाटतं का? नाही ना. मग जर एवढं स्पष्ट कळतं की अंधार असं धाक दाखवल्याने इकडून हात नाही दिसत, इकडून तर जशा पद्धतीने त्याला कुठलं तरी आमिष दाखवलं, समजा आपण लहान लेकरांकडून काही काम करताना त्याला असं चॉकलेटचं किंवा कुठल्या तरी गोष्टीचं असं आमिष दाखवतो, तसं आपल्या घरातला जो अंधकार आहे, अंधार आहे, काळोख आहे, त्याला दुर्गुण बी म्हटलं काही हरकत नाही, आणि त्याला जर हाकलायचं असेल तर आपण जर असं म्हटलं की बाबा तुला वाटीभर खीर चारतो किंवा काही चॉकलेट खाऊ घालतो किंवा गुलाबजामुन आधी खाऊ घालतो, हे अंधारात तू निघून जाणं कशाला राहतो, तर असं केल्याने सुद्धा तो जाईल का बरं? नाही ना. म्हणजे दोन्ही प्रयोग अंधार काढण्यासाठी फेल आहेत, असक्सेस आहेत, अयशस्वी आहेत. मग कोणता प्रयोग आहे की अंधाराला काढायचा असेल तर? तर साधी साधी गोष्ट आहे, आणि अनेक लोक हेच प्रयत्न करत आहेत अंधाराला काढण्यासाठी. एक तर राग द्वेष मोह करत आहेत, नसता ते काहीतरी आमिष दाखवत आहेत. पण जो मनुष्य सुज्ञ असतो, बुद्धाचा अनुयायी असतो, तो विचार करतो की अंधाराला जर काढायचा असेल तर प्रकाशाला घेऊन यावा लागेल. मग तो प्रकाश तुम्ही मेणबत्तीचा आणा, एखाद्या कंदिलाचा आणा, एखादा लाईट लावा किंवा ट्यूब लावा, मर्क्युरी लावा, फोकस लावा, किंवा डायरेक्ट सूर्यप्रकाशाचे किरण सोडा. तर तोच तोच एकमेव इलाज आहे की उजेड जर आला, प्रकाश जर आला, उजाला जर आला, तर काळोख राहू शकत नाही, कारण ते दोघं एक साथ नाही राहू शकत. दोघांचं अस्तित्व एक साथ नाही राहू शकत. एक एक जर हजर असेल तर दुसरा दुसरा तिथं हजर नाही राहू शकत. हा जर निघून गेला तर दुसरा येईल. जर आपण बटन बंद केलं तर अंधार येतो. अंधाराला बोलावण्याची गरज नाही, मग तेव्हा अंधारासाठी प्रयत्न करण्याची पण गरज नाही. प्रयत्न प्रकाशासाठी करावे लागतात. दुर्गुणांसाठी काही प्रयत्न करण्याची गरज नाही. दुर्गुण हे आपोआप अनेक अनेक असे असे दुर्गुण इकडे तिकडे असल्यामुळे ते आपोआप प्राप्त होऊन जातात. शेतामध्ये गहू पेरावे लागतात. गवत किंवा त्याच्या आजूबाजूचे झिंजुरडे, चिकटा, कुत्रे किंवा लांडगे कोल्हे काय म्हणतात, जसं की बेशरम, वेगवेगळ्या प्रकारचे जे झाड आहे अवतीभोवती, तर ते लावण्याची आवश्यकता तरी येऊन जातात त्याच्याबरोबर. मग निंदन करताना ते काढावं लागतं. तसं पारमिता पूर्ण करत असताना हे निंदन करायचे, हे गवत काढायचं असतं. हे गवत म्हणजे काय? जसं की आपलं चिकट मन, जसं की आपलं प्रमाद, जसं की आपला लोभ, जसं की आपला द्वेष, जसं की आपला मोह, हे वेगवेगळ्या प्रकारचे गवत आधीच समजा, बेशरम आधीच समजा, किंवा ते जे आजूबाजूला आपल्या पिकाला हानिकारक असतात ते विनाकारणचे पेड पौधे समजा. तसं हे आपल्याला सद्गुणी बनण्यापासून जे जे रोखवतात त्याला दुर्गुण म्हणतात. आणि तशा दुर्गुणाला जर काढायचं असेल तर दान नावाचा सद्गुण आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. हे जर अशा पद्धतीने समजलं ना तर लोक एकदम सुखी होऊन जातील. लोकांमध्ये तुरंत उत्पन्न होऊन जाईल की अरे खरंच ज्याला ज्याला गरज आहे ना त्याला आपण देणं शिकलं पाहिजे. आणि असं देत देतच मृत्यू आला तरी काय हरकत नाही. ते साठवण्याच्या भानगडीमध्ये अनेक जर साठवून इथं आपण गेलो तर आपल्या माघारी त्याचं काय होतं याचं काय माहित पण नाही. यदा कदाचित पुत्रपुत्री चांगले असेल, पण त्याच्यानंतर त्यांची त्यांची पोरं पोरी म्हणजे नात नाती चांगले निघतीलच असं काही गॅरंटी नाही. त्यामुळे तुम्ही कष्टाने कमवलेली संपत्ती भविष्यामध्ये चोराच्या हवाली होऊ शकते. म्हणजे बाहेरचा कोणी चोर येण्याची आवश्यकता नाही, घरातलेच लोक चोर निघू शकतात, आळशी प्रमादे निघू शकतात. पण लोक त्याच्यावर खूप विश्वास ठेवतात. त्यांना कमवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतात, वाटेल त्या मार्गाने धन संपत्ती कमवतात. स्वतःसाठी मात्र सद्गुणी बनण्याचा प्रयत्न करत नाही. त्याला ते इतरांना देऊन पारमिता बनवण्यासाठी प्रयत्न करत का नाही करत? कारण ते अविद्येमध्ये आहे. त्यांना एक तर कोणी फोडून सांगितलं नाही, किंवा त्यांनी स्वतःहून प्रयत्न केला नाही, किंवा सांगितल्यानंतर सुद्धा त्यांचा जो लोभ आहे तो मोठा शत्रू आहे, चिकटपणा जास्त आहे, त्यामुळे तो कदाचित विजय होऊ देत नाही.
किंवा त्यांना परफेक्ट असे लाभ माहित नाही की दान दिल्याने वर्तमानामध्ये काय, दान दिल्याने आपली संपत्ती कमी होत नाही हा भ्रम काढून टाका. जर यदा कदाचित कोणाच्या मनात असेल तर तो काढून टाका की दान दिल्याने आपली धनसंपत्ती कमी होत नाही, मान सन्मान पण कमी होत नाही. दान दिल्याने साहजिकच जे जे कोणी आपले लाभार्थी असतात, आपल्यापासून प्राप्त करतात, ते साहजिकच आपल्यावर प्रेम करणं सुरू करतात. साहजिकच आहे. परंतु ते दान देत असताना ते दान असलं पाहिजे. आपण कधी कधी काय करतो, आपल्या जसं उदाहरणार्थ कोणाच्या लग्नात तुम्ही एखादी वस्तू घेऊन गेले अंधन, तर त्याच्या पाठीमागं पारमिता बनत नाही ते. कारण त्याच्या पाठीमागले आपलं एक चित्त असतं. बदल्यामध्ये जेव्हा कधी आपल्या घरी काही कार्यक्रम निघेल मुला मुलींचा, तर त्यांनी सुद्धा तसं अंधन द्यावं हे सुप्त चित्त असतं. देण्याची भावना अशी असते, जसं देण्याचे प्रकार मी आज सांगतो तुम्हाला. भगवंतांनी कुठं कुठं त्याचं वर्णन 4 आलेलं आहे, कुठं 11 आलेलं आहे, कुठं 8 आलेलं आहे, असं वेगवेगळ्या ग्रंथात, कुठं सुत्तपिटकात म्हणा, अंगुत्तर निकायात म्हणा, कुठं जातक कथे आपल्या अठ्ठकथेमध्ये म्हणा, असे वेगळे वेगळे वर्णन आलेले आहे दानाचे जातक कथेमध्ये, की ते कोणकोणत्या पद्धतीनं किंवा कशा कशा पद्धतीने दिल्या जातं. म्हणून दान पहिली ही गोष्ट, सगळी गोष्ट शिकून घ्या. पारमिता लक्षात आली पाहिजे. पण नेमकं पारमिता का का कशासाठी पारमिता पूर्ण करायची? त्याच्याशिवाय मनुष्य सुखी होऊ शकत नाही का? नाही, कदापि होऊ शकत नाही. शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण किंवा उच्च शिक्षण घेऊन आपण केवळ धनसंपत्ती प्राप्त करू शकतो. दुःखमुक्तीचा मार्ग शालेय, विद्यालयीन आणि महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षणामध्ये अजून तरी ऍड झालेला नाही आहे. त्यामुळे तो साऱ्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग नाही आहे, ज्याच्यासाठी आपण लाखो करोडो रुपये खर्च करून ट्युशन लावतो. तो धनसंपत्ती कमवण्याचा जरूर मार्ग आहे. वर्तमानामध्ये धनसंपत्ती कमावल्याने बहुतेक बरेच आपल्याला सुख मिळतात, भरपूर मिळतात, पण सारे सुख नाही मिळत. सारे सुख नाही प्राप्त होत. मानसिक सुख समाधान प्राप्त करण्यासाठी अजून कुठलेही उपकरण तयार झालेले नाही आहेत. की सगळ्या वस्तू असताना सुद्धा, जसं गरीबच लोक दुखी आहेत अशातली गोष्ट नाही, धनवान लोक सुद्धा अतिदुखी आहेत. भरपूर कपडे, दागदागिने, भरपूर प्रमाणामध्ये सगळे पक्वानयुक्त भोजन असताना, चांगले राहण्यासाठी घर असताना, सुख सुविधा असताना सुद्धा लोक खूप कष्टी, व्याकुळ, दुखी आहेत. कारण की जो लोभ आहे मनामध्ये, जो द्वेष आहे, मोह आहे, तो तृष्णारूपी एकदम असा मोठा अजगर आपलं पूर्णचे पूर्ण त्याला असं बांधून ठेवलेला आहे, त्याला विळखा मारलेला आहे, त्यामुळे ते दुखी आहे. आणि त्याच्यातून बाहेर पडावे, त्या त्या तृष्णारूपी अजगराच्या मिठीतून मनुष्य बाहेर पडावे, म्हणून दानरूपी पारमिता मित्र भगवंतांनी उजागर केलेला आहे, आपल्याला शिकवलेला आहे. जसं एखादा मनुष्य दुर्गतीमध्ये पडला, समजा उदाहरणार्थ उकळत्या किंवा असं घाणीने भरलेल्या एखाद्या कढईमध्ये पडला, खोल कढईमध्ये पडला, आणि तिथं असे एखाद्या बारवात पडला समजा, असं तिथं पण विषारी विषारी साप आहेत, नाग आहेत, तर वर पण एखादा वाघ आहे, तर परेशान आहे मनुष्य, दुःखी कष्टी आहे. आणि मगरी आहेत खूप मोठ्या मोठ्या समजा. एक दुर्गतीचं एक वर्णन छोटं मोठं समजा. पडला असा एखादा मनुष्य आणि तिथं मोठ्या मोठ्या मगरी आहेत, भले मोठे नाग आहेत. पडल्याबरोबर ते एकदम चावा घेणं सुरू करतात. कोणी कान तोडतात, कोणी हात तोडतात, कोणी पोट तोडतं. असं त्याला, तो जिवंतपणे बघत आहे आपला मृत्यू, की अरे हे काय सुरू आहे, अजून मेला नाही, तो बघतोय की ही मगर इकडे ओढते, ती मगर तिकडे ओढते, हे खाऊ लागला, ते खाऊ लागला, आणि वेदना पण सुरू आहेत. पण वाचू शकत नाही, कारण आता काही सहाय्यक नाही, कोण काढणार इथून, कसं करणार. तर तो एक मनुष्य पडलेला बघतोय, असं स्वतःचा मृत्यू स्वतः बघत आहे, व्याकुळ आहे, असहाय्य आहे, मदत कोणी करू शकत नाही, असा आहे तो. मगरीच्या जबड्या सापडलेल्या आहे, वेगवेगळ्या मगरी जे जे शरीराचं अवयव त्यांच्या तोंडात येईल ते तोडत आहेत. जसं की तुम्ही डिस्कवरी बघता ना, कधी कधी एखाद्या हरण जर 2-4 लांडग्यांनी किंवा एखाद्या हिंस्र प्राणी, वाघाने किंवा त्यांनी जर पकडले, तर ते कसे जे पार्ट त्यांच्या पाय हातात येऊ का पोट हातात येऊ, जसं ते रक्त काढून जसं पाहिजे तसं मांस नोचून नोचून खातात. तर ते तशा प्रकारच्या, समजा एखादा व्यक्ती आहे आणि तो तसा पडलेला आहे आणि त्याच्यासोबत तसं घडत आहे, आणि दुसरा एक व्यक्ती काठावर उभा आहे आणि तो बघतो, तो व्यक्ती, एक व्यक्ती ते हाल बघत आहे समजा, की असं असं होत आहे म्हणून. आणि तो व्यक्ती जर समजा तसं बघतोय की असं घडत आहे, आणि एखादा बलवान व्यक्ती समजा, खूप बलवान, ज्याच्यामध्ये 10 हत्तीचं बळ आहे, असा बलवान एखादा पुरुष आला आणि त्याने जर समजा असं हातात उचललं त्या काठावरल्या माणसाला आणि म्हटलं की आता मी पण तुला हिच्यात फेकणार आहे, तर समजून घ्या त्या माणसाची काय अवस्था होईल, की कशी अवस्था होईल, की अरे बापरे,
तो तर बघतो ना, अगोदरच्या माणसाचं बघू लागले त्याला काय काय होऊ लागले म्हणून. त्या अगोदरच्या व्यक्तीचे तो हाल तर बघूच लागलेला आहे की त्या अगोदरच्या व्यक्तीचे काय हाल सुरू आहेत म्हणून. तो अगोदरच्या व्यक्तीचं बघत आहे की त्या व्यक्तीचे खूप मोठे हाल आहेत, खूप खूप मरणांतिक यातना, म्हणजे मरत तर आहे परंतु खूप भयान यातनेमध्ये मरत आहे. पीडा आहे, चौकून पीडा आहे, शरीराची भयान अवस्था आहे, वेदना आहे, त्याला विवळता पण येत नाही, रडता आरडता ओरडता पण येत नाही. कारण नरडा पण एखाद्या मगरीने पकडलेला आहे, जीभ जीभ एक मगर तोडत आहे, कान एकीकडे चावा घेऊ घेऊ खात आहेत. जसं जसं लोचके तोडता येईल तसे लोचके तोडणं खाणं सुरू आहे. आणि काठावरला बसलेला माणूस ते पाहतो, पण आता त्याची बारी आहे. त्याला एका 10 हातीचं बळ असलेल्या बलवान माणसाने त्याला उचललं. सॉरी, एक हातीचं बल असलेल्या माणसाने, एक हातीचं बल असलेल्या माणसाने आता त्याला उचललेलं आहे. आणि तो म्हणतो की आता मी तुला याच्यात फेकणार आहे, बघू तुला कोण वाचवतंय. आता मला सांगा, त्या व्यक्तीचे किती किती हाल असतील, किती भयभीत होईल तो, किती त्याची छाती फाटणार नाही का? तो खूप भयभीत व्याकुळ झालेला आहे. पण त्याला फेकण्या अगोदरच समोरून त्याचा एक मित्र येतो आणि म्हणतो की घाबरू नकोस, पाठीमागच आहे एकदम, असा पाठीवर त्याच्या हात ठेवतो, त्या हातावर असल्याबरोबर एकदम हात ठेवतो आणि काय म्हणतो, मित्र तू घाबरू नकोस, मी तुझा मित्र आहे आणि हा जो बलवान आहे ना, याच्यापेक्षा माझ्यामध्ये 10 पट 100 पट माझ्यामध्ये बल आहे, 100 हातीचं बल आहे ते एका मित्रामध्ये. तो मित्र म्हणतो की तू घाबरू नको, तो मी तुला फेकू देत नाही, या भयान अवस्थेमध्ये, या दुर्गतीला मी तुला फेकू देत नाही, मी आहे ना, 100 हातीचं बल असलेला मी आहे आणि मी एकटाच नाही, असे 10 जण आहोत आम्ही तुझ्या पाठीमागे. आणि सांग आता तुला काय घाबरण्याची गरज आहे. आता अशा प्रकारचा खांद्यावर हात मिळवून ठेवून जर एखादा मित्र शाश्वती देत असेल की बलवान त्या माणसाच्या हातात असताना, आपल्याला फेकण्याच्या तयारीत असताना अगोदरच्या माणसाचे आपण हाल पाहत आहोत, तर किती खुशी वाटेल, किती आनंद वाटेल, किती प्रसन्नता वाटेल की अरे आपला मित्र आहे. तर तो मित्र म्हणजे दान आहे. तो मित्र आहे दान, की तो आपल्याला दुर्गती निवारण, तो दुर्गतीचं निवारण करतो. दानं ठाणं मनुष्यानं, दान तर मनुष्याच्या जन्मात आणतं, पण पुन्हा मनुष्याच्या जन्मातून दुर्गतीकडे नाही जाऊ देत ना, ते दान दान सहायक बनतो. तो मित्र आहे आपला. दान पारमिता हे असे 10 मित्र आहेत आणि बडे बलशाली आहेत, खूप बल आहे त्यांच्यामध्ये, ते नाही जाऊ देत आपल्या दुर्गतीकडे. अहो, दान देणारे देश सुद्धा दुर्गतीकडे नाही आहेत, सगळे डेव्हलप आहेत. जपान खूप समृद्ध आहे, अमेरिका पण समृद्ध आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा तसं जाती धर्म नाही आहे, परंतु बघण्यासाठी बघा, जे लोक देणारे आहेत त्यांच्याकडे तुम्ही बघा की ते लोक धनवान आहेत. शीख असतील, शिंदे असतील, मारवाडी असतील, गुजराती असतील, त्यांची प्रशंसा म्हणून मुळीच नाही आहे. पुढं त्यांच्याही दानाचं कुठं कुठं चुकीच्या पद्धतीने दिल्यानंतर काय हानी होते थोडस आपण पुढं घेऊ, कारण नेमकं दान कुठे आणि केव्हा आणि कसं दिलं पाहिजे म्हणून. कोणतं दान कसं दे, गटरात जरी टाकलं तरी त्याचं फळ मिळतं, त्याच्याबद्दल डाऊट नाही आहे, शंका नाही की ते कुठेही दिलं, कोणाला दिलं तर त्याचं त्याचं थोडं बहुत पुण्य तर मिळतं, त्याबद्दल वाद नाही. परंतु अधिक पुण्य जे असेल, व्यवस्थित जे पुण्य असेल की जे खरंच मनुष्याच्या जन्मात घेऊन येणार असेल, तर ते कुठेही दिल्याने मनुष्याच्या जन्मात नाही घेऊन येत आपल्याला. मग ते पशु प्राण्यांच्या जन्मात जातं मनुष्य. समजा कुठं जरी दान केलं ना, तर पशु बनतं, पण असा पशु बनतं की तिथं सुख सुविधा मिळतात. जसं की श्रीमंताच्या घरचं कुत्रं, की त्याला भारीतले भारी बिस्किट, भारी साबण, असं मी अनेक वेळा सांगितलं ते. तसं कोणत्याही जरी भावात गेलं, समजा मांजर जरी झालं, तरी अशी फिरणारी मांजर आणि कोणाची तरी पाळलेली मांजर, पण धनवानाने पाळलेली मांजर, असं एखाद्या गरीबानं पाळलेली मांजर म्हणजे एक चमच भर दूध ग्लासभर पाणी टाकून तिला कसं तरी भागवतात. पण धनवानाच्या घरची मात्र तिला रोजच्या प्रमाणे मांस पण आणून देतात, जे पाहिजे ते पण आणून देतात. समजा तिला तिला कंगव्यानं तिचं विचारतात, त्याला मस्त तिची वेणीफणी पण करतात, छान करतात, असं सेवा करतात. कपडे पण घेतात काही लोक प्राण्यांना, उब देणारे कपडे पण करतात, जीव लावतात काही. पण पशुची प्राण्यांची सेवा करून जीवनभर ते सुगतीचे कर्म बनत नाहीत की एवढे पशु प्राण्यांची सेवा केल्याने. म्हणजे पशु प्राण्यांची सेवा करूनही अशातला मुळीच भाव नाही. अनाथाला दिल्याने सुद्धा आणि वृद्धांना दिल्याने सुद्धा पुण्य मिळते, परंतु सर्वात जास्त सुपीक जमीन जर कोण असेल तर पुण्यं खेतं लोक साती. आपल्या दृष्टीत पडलेल्या भिक्षू संघालाच तुम्ही संघ म्हणायचं नाही आहे. संघ हा खरंच सागरासारखा आहे आणि खरंच संघाला दिल्यानेच मनुष्याचं सर्वात मोठं महापुण्य फल प्राप्त होतं. त्या संघाची जर नीट असं व्याख्या केली ना, तर मग तुम्हाला कळून जाईल, तुम्ही सहज मान्य करसाल की हो बरोबर आहे. यदा कदाचित आपल्या दृष्टीत 2-4 चिवरधारी पडले असतील आणि त्यांना प्रशिक्षण नसल्यामुळे
त्यांचं वागणं पाहून आपण संबंध भिक्खू संघावरील श्रद्धा काढणे हे अज्ञान आहे, हे अविद्या आहे. संघ कालही पूजनीय होता, आजही आहे आणि उद्या पण राहणार आहे. संघाच्या पूजनीयमध्ये आणि त्यांच्या पवित्रतेमध्ये निसंदेह संदेह घेण्यासारखं असं काहीही नाही आहे. तो समुद्र सागरासारखा आहे, तो विशाल आहे. जगाच्या पाठीवर असलेल्या पूर्ण काशाय वस्त्रधारी मुंडीत असलेले भगवंताचा धम्मा आणि बिरे धारण करणारे ते सगळे त्यांचं नाव संघ आहे. आणि त्याचबरोबर श्रोतापन्न सकृदगामी अनागामी पदापर्यंत गेलेले मार्गगामी फलगामी असलेले ग्रस्त सुद्धा ते संघ आहेत. अट्टपुरी सपुगला एस भगवतो सावक संघ अशी व्याख्या केलेली आहे. मग ते ग्रस्ते असतो, स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो, ते व्याख्या केलेली. आणि त्यांचे गुणाला जर पाहिलं ना तर कोणालाही शंका उत्पन्न होणे, आशांना देणं हे अधिक कल्याणकारी असतं, अधिक हितकारी असतं. आणि संघामध्ये पण त्या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप म्हणून आपल्याला एक लक्षात गोष्ट आली असेल की दिल्याने मनुष्याचा लोभ कमी होतो, दिल्याने मनुष्याचा कठोरपणा कमी होतो, द्वेष पण कमी होतो, म्हणजे मनुष्य दयाळू बनत जातो. म्हणून दान देत असताना बोधिसत्वांनी आपल्या अनेक जन्मामध्ये बाहेरच्या तर वस्तू दिल्या, परंतु ते दया उत्पन्न करून आपल्या शरीराचा पार्ट पण देतात पुढे चालून. शरीराचा पार्ट पण, शरीराचे अनेक पार्ट दिल्याचे अनेक असे उदाहरणं आहेत. जसं दानाचे प्रकार आहेत. सत्कृत्य दान. सत्कृत्य म्हणजे स्वतःच्या हाताने बनवलेलं, असं चांगलं छानपैकी बनवलेलं स्वतःच्या हाताने दान, हे एक प्रकार आहे दानाचा. स्वतःच्या हाताने बनवलेलं दान देणं, त्याचं काय फळ आहे ते पण एक सुव्यवस्थित भगवंताने वर्णन केलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे स्वहस्ते दान, म्हणजे स्वतःच्या हाताने बनवलेलं. दुसरं आहे सत्कृत्य दान, म्हणजे एकदम छान पद्धतीने तयार केलेलं, चांगल्या क्वालिटीचं तयार केलेलं आणि स्वतःच्या हाताने दिलेले. 2 दान, चांगल्या क्वालिटीचं 1 दान सत्कृत्य आणि स्वहस्ते दिलेलं दान. तिसरं दान असतंय चित्तीकृत दान, म्हणजे प्रसन्न मन आहे देताना प्रसन्न आहे. नाही तर दिलं तर असं रागा देऊन टाकलं, भिकारी खूपच पुढे उभा आहे आणि खूपच मागणी करतात म्हणून दिलं आपलं असं रागात की हो तिकडं पुढं जा पुढं असं करून रागात देऊन टाकलं. दिलं तर खरी, परंतु तिथं ही अवस्था नाही की तिथं चित्त मात्र प्रसन्न नाही, म्हणून चित्तीकृत दान. त्यानंतर आहे की अगभागी, म्हणजे सदुत देणार दान, अखंडित, की ज्याचा खंड पडत नाही असं दान, अखंड दान. अनाथ पिंडक असतील, माता विशाखा असेल, काही राजे होते, ते अखंडित असं दान करायचे की त्यांनी ठरवून टाकलं होतं की आमच्या घरी 500 भिक्षू रोज येतील. थायलंड, श्रीलंका, म्यानमार आजही त्या देशामध्ये अखंडित दान देणारे उपासक रोज सकाळी 2600 वर्षापासून ही परंपरा जपतात. आजही सकाळी 15व्या 16व्या मजल्यावर जरी ते राहत असतील तरीही सकाळी 10-12 पदार्थ बनवून 4 वाजता उठून सकाळी टेबल सजवून भिक्षू लोक भिक्षा मागण्यासाठी येतात. 5 वाजता तिथं सकाळी तर त्यांची वाट पाहतात आणि त्यांच्या भिक्षा पात्रात टाकून मग आपले घरचे बाकीचे कामं करतात. ज्या देशामध्ये तथागत बुद्ध जन्मले त्या देशामध्ये दानापासून विपरीत लोकांना घेऊन गेले, लूटमार करण्यासाठी इथं बनवले गेले, त्यांना मुद्दाम बनवलं गेलं. आता त्या खोलात जात नाही, ते जेव्हा कधी आता कदाचित आपण त्याची व्हिडिओ बनवू तर तेव्हा मग मी ते सांगेल, ती वेगळी गोष्ट आहे, कारण तो थोडासा वादाचा विषय आहे. तर ते मुद्दाम बनवले गेले दानापासून प्रवृत्त करण्यासाठी. लोक सीमेचं उल्लंघन करूनच लुटायला लावले सोनं नाणं. ते म्हणतात ना सीमा उल्लंघन केलं दसऱ्याला असं तसं, तर ती प्रवृत्ती इथं भिनवल्या गेली. म्हणून भारतामध्ये आजही भारतामध्ये भिक्षूंच्या भोजनाचं आयोजन करणारे लोक आहेत आता पण बहुतेक लोकांना आळस आणि प्रमाद आहे आजही. कधीतरी महिन्यात एकदा देताना सुद्धा लोक थोडस आळस प्रमाद करतात. तसे भिक्षूंची संख्याच कमी आहे, रोज भिक्षू कुठे मिळतात, इच्छा व्यक्त करूनही मिळत नाहीत, इच्छा असूनही मिळत नाहीत. कोण बनतेजी रोज भोजनाला येणार? एखाद्या बनतेजी तुम्ही म्हटले बनतेजी की मला अखंडित दायिका किंवा दायक बनायचं आहे, कोण येणार? कोणाकडे वेळ आहे? नाही येऊ शकत. तथागतांच्या काळामध्ये तशी सुविधा, तेवढा मोठा संघ निर्माण झाला होता, म्हणून देश विदेशात तेवढा असल्यामुळे लोक अखंडित देतात. 5 वाजता आपल्या भारताकडे जर कोणी भिक्षाला आलं तर त्यांच्या पाठीमागे कुत्रे लागतील, लोक तर काही उठत नाहीत. म्हणून अखंडित दान देणारं पण एक प्रकार आहे की अखंडित दान देणं. हे 4 म्हणजे एक तर चांगल्या पद्धतीचं दान, स्वहस्ते दान, मन प्रसन्न ठेवून दिलेलं दान आणि अखंडित दिलेलं दान. कोणामध्ये पहिला गुण असतो, कोणामध्ये दुसरा गुण असतो, कोणामध्ये तिसरा असतो आणि कोणामध्ये चौथा असतो आणि कोणामध्ये 4ही असतात. त्यानंतर असतं की आणखी पण 8 प्रकार त्याचे सांगितले गेलेले आहे की
अशा प्रकारचं सुद्धा दान दिलं. असंभ्य दान म्हणजे आसक्ती विरहित दान. काय आसक्ती नाही त्याच्यामध्ये. आसक्ती नाही. आसक्ती न ठेवता दिलेले दान एक आहे. 8 प्रकार आणखी मी पुढे त्याचे सांगितलेले आहेत, की आसक्ती नसताना, आसक्ती न ठेवून, काही काही अपेक्षा नाही ठेवली. नाहीतर दिलं खरी, परंतु काय तुम्ही नावच नाही घेतलं आमचं. काही नाव छापलं बी नाही आमचं. आणि काय त्यांचीच नावं घेतले, त्यांनाच उठवलं. बाई बनतेची पण तोंड पाहूनच कामं करतात, असं म्हणतात कधी-कधी लोकं. तसं काही करतात पण सुद्धा, काही चोरदारी करत पण असतील. करून चांगलं नाही ते. तर जीवनामध्ये दान देत असताना सुद्धा कधी-कधी तशा पद्धतीनं दान दिलं जातं. दुसरी गोष्ट भययुक्त दान म्हणजे घाबरून, की नाही द्यावं तर तुमच्या घरामध्ये कोप येईल. ईश्वर आत्मा परमेश्वर याच्या पद्धतीने दिलेलं दान भययुक्त दान. भीतीने दिलेलं दान. नाही दिलं तर असं होईल, तसं होईल. भीतीयुक्त दिलेलं दान. त्यानंतर आहे अदृश्य दान. अदृश्य पद्धतीने दिलेलं दान. न दिसणारं दान, दिसत नाही, अदृश्य दान. आता कितीतरी लोक असे आहेत, की ते म्हणतात बाबासाहेबांनी काय दिलं आम्हाला? असं म्हणतात ना काही लोक. काय दिलं बाबासाहेबांनी प्रत्यक्ष? हे बघा बरं मी शिकलो, नोकरीला लागलो आणि एक ड्रायव्हर व्यक्ती भेटला मला. आणि भंतेजी तुम्ही एवढं सांगता, की बाबासाहेब हा सर्वात मोठे महादानी होते. हे सगळं वैभव बाबासाहेबांमुळं. पण मी विचार करतो म्हणे, मी ड्रायव्हर आहे म्हणे आणि मी एका साहेबाच्या गाडीवर आहे. आता मी दिवसभर गाडी चालवतो म्हणून तुम्हाला पगार देतो आणि मी प्लॉट घेण्यासाठी पैसे मागितले त्याने मला थोडंसं ते पण दिले अगोदर. याच्यासारखं कर्ज दिल्यासारखं. मी घर पण बांधलं. पण तिची मला तर इथं बाबासाहेबांचा काय रोल आहे माझ्या जीवनामध्ये? मी तर आता कष्ट करतो बुवा. एक बिगारी करणारा काम करणारा पण व्यक्ती मला भेटला आणि तो पण एक दिवस असा विचारत होता. तर मी म्हटलं, "ठीक आहे, तुमच्या मनामध्ये अशी शंका येणं, असं वाटणं साहजिक आहे ना." कारण मनुष्याकडे अविद्याचं प्रमाण मोठं असेल आणि प्रज्ञाचं जर विकसित झाले नसेल, तर असे प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. काही लोकांना असं वाटतं, की आम्हाला ह्या गव्हर्नमेंटनं घरकुल योजना दिली. घरकुल तर ह्या गव्हर्नमेंटनं दिलं आम्हाला. ह्या आमदार खासदारांनी किंवा याने दिलं. असं ते वाटतं त्यांना आणि वाटणं साहजिक पण आहे. कारण तसे त्यांच्या हाताखालचे कार्यकर्ते, गल्ल्या-बोळ्यातले जे लीडर लोकं तसं भासवतात ना आपल्याला. अहो साहेबाची देण आहे, तुमचं विहार साहेबांनी बांधून दिलं. हे बुद्धाची मूर्ती साहेबांनी दिली. तुम्ही साहेबाकडे पहा जरा थोडंसं. मतदान द्या असं त्यांचं ते कामच आहे. चमचेगिरी युग म्हणतात त्याला, तसं निर्माण झालेलं असल्यामुळं खरं रिअल दान लोकांच्या लक्षात येत नाही. मग त्यांना तसं वाटतं, की अरे हे दान आहे. याला खरं दान म्हणतात. पण अदृश्य दान मग मी त्या व्यक्तीला समजून सांगितलं, की उपासक संविधान जेव्हा ह्या देशात नव्हतं, तर अगोदर सुद्धा हा देश एका पुस्तकावरच चालत होता. नेहमी या जगाची एक विशेषता आहे, की जेव्हापासून लोकांनी एक व्यवस्थित संघटन केलं, जगाची मांडणी झाली व्यवस्थित, मानवांची वेगवेगळ्या वस्त्या झाल्या. वस्त्याचं रूपांतर राज्यामध्ये, देशामध्ये झाले. समुद्राच्या अवतीभोवतीचा प्रदेश हा जग म्हणून ओळखला जाऊ लागला. तर ती वस्ती झाली. तर वेगवेगळे देश मोठा व्याप झाला. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी राज्यकारभार करण्यासाठी राजकीय पद्धती, लोकशाही पद्धती, हुकुमशाही पद्धती, एकाधिकार पद्धती अशा वेगवेगळ्या पद्धती आल्या समोर. तर ठीक आहे, संपूर्ण विश्व मानव सुखी राहण्यासाठी व्यवहार सुरू झाले. तर व्यवहार करणं सुरू झाल्यानंतर साहजिकच आहे, की आपल्या देशामध्ये सुद्धा मग आपापले संविधान पण झाले, की कसं राज्यकारभार करायचा. ठीक आहे, एवढे मोठे मनुष्य एकत्र राहतात, तर काहीतरी नियम लावावे लागतील. कसे राहतील लोक? आपल्या मनमानी वागतील. आता घरात सुद्धा जर धम्माचे नियम नाही लावून घेतले, तर घर सुद्धा विस्कळीत होऊन जातं. मग काही-काही लोक नुसते सकाळी उठायचं आणि वर तोंड करून बाथरूममध्ये जायचं. इकडे बाकी मग कोणीतरी अंथरूण उचलन, कारण ते खूप निजाम आहे जसं काय. निजामासारखे मग कोणीतरी सेवा करण, कोणीतरी मग जेवण बनवून, ताट आम्ही जेवायचं, ताट बाजूला करायचं, कोणीतरी धुईन. तर ही जी काही निजामशाही पद्धती जी असते, ही नंतर मजा येते त्यांची. जेव्हा ते सेवाभावी लोक मरून जातात ना, आई-वडील, मग तेव्हा निजामी पद्धती मग पुढे येते. मग पुढे मजा येते त्यांची. तर मनुष्यामध्ये हा एक स्वभाव असला पाहिजे, श्रमदान म्हणजे ते पण एक आहे, की आपण स्वतःचे काम करण्याची सुद्धा वृत्ती असली पाहिजे. तर साहजिकच मी त्यांना सांगितलं, की हे बघा, हे जेवढे निर्माण केलेलं आहे, की लोकांनी एक घर म्हणा, परिवार म्हणा, समाज म्हणा किंवा एखादं राज्य म्हणा किंवा देश म्हणा, एकमेकांनी कसं वागावं. कारण मनुष्याच्या वृत्ती अशा आहेत, की मी सुखी झालो पाहिजे, मग दुसऱ्याला लुटणं होईना. मग एक देश दुसऱ्या देशाला लुटण्याची भाषा करतो, की हा प्रदेश आमचा, तो प्रदेश आमचा. तिथली धनसंपत्ती, खनिज संपत्ती, तेल संपत्ती किंवा वेगवेगळी संपत्ती आमची. कारण लोभ उत्पन्न होतो ना. आता खरं जर विचार केला, तर बाजूच्या प्रदेशातले लोक पण आपल्यासारखेच आहेत. जसं आपल्याला जागा वाटतं, तसं त्यांनाही जागा वाटतं. पण एवढ्या लंब्या देशाचा विचार सोडा. अहो, इथं साहजिक बघा, इथं एक एक जात दुसऱ्या जातीवर अन्याय करते. एवढी साधी गोष्ट लक्षात येत नाही लोकांच्या, की अरे बाबा, जसं तुला वाटतं, की कपडे लत्ते घ्यावं, पोटभर जेवण करावं, चांगल्या घरात राहावं, तसं त्या बिचाऱ्याला पण वाटतं ना. का तुम्ही त्यांचे अधिकार हिसकावून घेता? कशासाठी हिसकावून घेता? काय कारण? कारण त्यांच्यावरती लोभ आहे. आणि त्यांना हा लोभ का उत्पन्न झालेला आहे?
कारण त्यांच्याकडे दान वृत्ती नाही म्हणून, ही पारमिता नाही त्यांच्याकडे, म्हणून अन्याय अत्याचार होतो. हे अन्याय अत्याचार पाठीमागं आणि अन्याय सहन करण्याच्या पाठीमागं, हे दोन्हीच्या पाठीमागं अविद्या म्हणजे सोप्या भाषेमध्ये प्रज्ञा नाही. आणि प्रज्ञा नसणे म्हणजे कशाचं प्रज्ञा नसणे? सद्गुण आपल्या जीवनामध्ये टाकले पाहिजे याची प्रज्ञा नसणे, दुर्गुण आपल्याकडून काढून टाकले पाहिजे याचं ज्ञान नसणे, त्याला म्हणतात प्रज्ञा नसणे. त्याला म्हणते डोळसपणा नसणे, त्याला म्हणतात आपल्याकडे बॅटरी नसणे, लाईट नसणे. जसं आंधळ्या मनुष्याला काय दिसतं का? आंधळ्याला काही सांगता येतं का की हा हिरवा रंग, पिवळा, सफेद, लाल भगवा किंवा निळा आहे असं काही सांगता येते का त्याला? आंधळ्या माणसामध्ये काही भेद आहे का रंगाबद्दल? किंवा आंधळ्या माणसाला काही दिसत नाही तर काही सांगता येईल का त्याला की हे काय रंगरूप आहे म्हणून? नाही. पण त्याला ऐकू येतं, ऐकल्यामुळे त्याचे विकार बनू शकतात. म्हणून जशा पद्धतीनं आपल्याकडे प्रज्ञा नाही तर आंधळ्या माणसासारखीच आपली गत आहे, आंधळ्या माणसासारखीच आपली गत आहे. ते मला वाटतं कुठल्या तरी पिक्चर मध्ये पण आहे, कबीरा कहे ये जग अंधा. तर काहून म्हटलं जग अंधा? तर ठीक आहे, प्रज्ञाविहीन लोक जे आहेत ते आंधळे आहेत आणि प्रज्ञावान लोक जे आहेत ते आंधळे नाही आहेत. त्यांच्याकडे एक चांगल्या प्रकारचा गॉगल चष्मा आहे, पण कोणत्या प्रज्ञा हा एक चष्मा रूपी पकडा, त्याला मर्क्युरी पकडा, त्याला तुम्ही बॅटरी पकडा, लाईट पकडा, उजेड निर्माण करणारा एक सोपा राहावं म्हणून उपमा देव सांगतो. तर त्या भल्या माणसाला मी सांगितलं की यासाठी निर्माण केलेला आहे. तर एक ग्रंथ होता अगोदर. नेहमी देश एका कुग्रंथावर चालतो नाही तर सुग्रंथावर चालतो. कारण कुग्रंथ निर्माण कधी होतो? जेव्हा एखादा कुविचारी माणूस जन्माला येतो आणि मग तो असे त्याचे अनेक मित्र बनतात, ते कु लोकांचा ग्रुपच तयार होतो. आणि ते कु लोक असे विचार करतात की आपल्याला आधिपत्य जर गाजवायचं असेल तर आपण या लोकांना सेवा चाकरी बनवलं पाहिजे, मानवासारख्या माणसालाच. मग बळच निर्माण करतात की कोणीतरी ब्रह्माच्या तोंडातून जन्मलं, बाहूतून जन्मलं, उदरातून, पायातून, मग आम्ही श्रेष्ठ, तुम्ही एकदम शूद्र कनिष्ठ, अशी व्याख्या तयार करून मग त्यांच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न करतात. काहीही कष्ट न करता आयतं बसून खाण्याचा प्रयत्न करतात. मग ते ईश्वराचा हवाला देतात की असं ईश्वराने केलेलं, आम्ही नाही केलेलं. आपण सगळेच ईश्वराचे लेकर आहोत, पण ईश्वराने केलं हे सगळं. आणि मग जे ईश्वरवादी लोक आहेत ते असे दंताला मानतात ते बिचारे मानतात, आणि मग ते त्या ग्रंथाला पूजनीय मानतात. अशा कुविचारी माणसाच्या डोक्यातून आलेले कुविचार, जसं की कुविधान, कुस्मृती, त्यांना जसं जसं स्मरण होईल वाईट वाईट गोष्टीचं तशा त्यांना कुस्मरण होतंय. आणि मग त्या तशा कुस्मृत्या ते ज्या ग्रंथामध्ये लिहून ठेवतात, आणि तो ग्रंथ जेव्हा देशाला किंवा मानवाला, समाजाला लागू करतात, आदर्श समाज रचना त्याला नाव देऊन टाकतात, तर तशा त्या कुस्मृत्या म्हणजे मनानं बनवलेल्या स्मृत्या, म्हणून त्याला मनुस्मृती म्हणतात. आणि तो जेव्हा कायदा असतो तर त्या मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये म्हटलं, तू जर ड्रायव्हर असता तर तुला गाडी चालून घेऊन संध्याकाळी तुला तुझा मोबदला नसता मिळाला, तुला चांगली एक लात भेटली असती कंबरड्यामध्ये, उष्टपाष्ट जेवण भेटलं असतं. बिगारी काम करणाऱ्याला दिवसभर तुमच्याकडून शेळ्या वळवून घेतल्या जात होत्या, ढोरं राखून घेतल्या जात होते, दिवसभरामध्ये सांबारा करून कातड्याच्या वस्तू करून घेतल्या जात होत्या, ढोरांकडून वेगवेगळ्या घरातल्या वस्तू करून जात होत्या, माल्याकडून फुलांचे कामं करून घेत होते, कुणब्याकडून अच्छा मराठाकडून शेतीवाडीचे कामं करून घेतले जात होते. हे सगळे सगळे वेगवेगळे कामं करून घेतले जात होते. मोबदला काय मिळत होता? उष्टपाष्ट जेवण मिळत होतं मोबदल्यामध्ये. तर म्हटलं हे बाबासाहेबांचं संविधान असल्यामुळे तुला ड्रायव्हरचा एक फिक्स पगार आहे, आणि तो पगार तुझा मालक जे देतो तर तो लय खुश आहे असं म्हणून नाही, कारण तो एक लेबर लॉ आहे, कामगारांचा एक कायदा आहे. आणि त्या कामगारांच्या कायद्यानुसार त्यांना त्यांच्या मालकाने दिवसभराच्या केलेल्या मेहनतीचा मोबदला किंवा महिनाभर केलेल्या मेहनतीचा मोबदला जर दिला नाही तर त्याच्यावर कारवाई होते. पोलीस कारवाईच्या नंतर न्यायालयीन कारवाई होते, आणि त्या कारवाईमध्ये त्याला दंडही मिळू शकते. त्याची संपत्तीतून त्याला तेवढं दंडात्मक त्याला देण्यास भाग पाडल्या जाऊ शकते. म्हणून कुठला कर्मचारी, हे जे डॉक्टर, इंजिनियर पोरं कंपन्यामध्ये लागतात, त्यांना असं वाटतं कधी कधी ती कंपनी मला देते असं वाटतं, त्या कंपनीवर खुश असतात. मग त्या कंपनीने जे जे उत्सव साजरे केले तर आपलं आद्य कर्तव्य म्हणून त्या कंपनीने म्हटलं की गणपती नाचतात किंवा दही हंड्या फोडतात, त्यांना असं वाटतं कंपनीने बाबासाहेबांचा काय रोल याच्यात, इथं काय 22 प्रतिज्ञा पाळायची गरज आहे, मी इथं मोठा इंजिनियर झालो, मी मोठा डॉक्टर झालो, कलेक्टर झालो, आता कलेक्टर झालो तर मला तर हे तुझ्या या गव्हर्नमेंटने मला ही ड्युटी दिली कलेक्टरची, तर मला गव्हर्नमेंट नियुक्त केलं. अज्ञान आहे, अविद्या आहे. काहून आहे? कारण पुन्हा हेच गोष्ट, हा दुर्गुण काढला नाही मनातला, दान पारमिता, कारण पारमिता माहित नाहीत ना. पण जेव्हा लक्षात येईल ना की हो यार खरंच ही सिस्टीम कशी आहे, जरी तर सगळे माणसं चांगले असते आणि माणसाने माणसाला गुण्या गोविंदांनी जर एकमेकाला नांदू दिलं असतं, प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार
आपल्या कार्यप्रणालीनुसार, आपल्या पुण्य बलानुसार जर सुखी किंवा दुखी जर राहत असेल तर काय हरकत आहे. पण माणसाने एकमेकाला दुखी का करावं. मानव निर्मित धर्म हा नष्ट केला पाहिजे. निसर्ग निर्मित गोष्टी मान्य केल्या पाहिजे. एखादा मनुष्य निसर्गतः दुर्बल असेल तर सबल माणसा एवढ्या साहजिक तो सुख सुविधा बघू शकणार नाही. पण सबल माणसाने जर दया उत्पन्न केली आणि दयेनं जर करुणेनं जर दान दिलं तर तो दुर्बल मनुष्य सुद्धा सबल माणसा एवढा सुखी राहू शकतो. म्हणून दान दिलं पाहिजे. म्हणून दान दिलं पाहिजे. म्हणून म्हणून त्याला म्हटलं अदृश्य दान, की अरे बाबा हे बाबासाहेबांनी सगळं व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे आणि म्हणून त्याला अदृश्य पद्धतीचं जे दान म्हणतात ते मोठे. तसं दृश्य पद्धतीने तुम्हाला पूर्ण मिलिंद कॉलेज देऊन टाकलं, तुम्हाला पूर्ण सिद्धार्थ कॉलेज देऊन टाकले, PS संस्था देऊन टाकली सरळ. इतकी सुंदर भारतीय बौद्ध महासभा दिली, त्याचे तुम्ही वाटोळे केले आणि त्याचे तुम्ही चुकीचे वागू लागले, त्याला काय करावं. इतकं सुंदर तुम्हाला समता सैनिक दल दिलं, एवढं चांगलं सुंदर सुंदर तुम्हाला RPIची व्यवस्थित घटना लिहून की कशा पद्धतीनं स्वातंत्र्य, समता, न्यायनीती, बंधुत्व कसं मानवाचं कल्याण करायचं असतं, कसं प्रेम करायचं असं एकमेकांना, तसं राज्य करायसाठी तुम्हाला शासनात जाण्याची मार्गही दिला. तुम्ही लोभापोटी अध्यक्षपदासाठी आपापल्या लोभापोटी आपापल्या याच्यापोटी तुम्ही हुजरीगिरी करायला लागले, चमचेगिरी करायला लागले. बोधिसत्वाचा काय दोष आहे. काय दोष आहे. एक मनुष्य मला भेटला म्हणे, नाही नाही बन्नी भंतीजी बाबासाहेबांना करायलाच नव्हतं पाहिजे म्हणे, ह्या लोकांना असंच गटरात राहू द्यायला पाहिजे होतं. म्हटलं नका, असं म्हणू नका, असं म्हणू नका. कारण तुम्ही दुष्ट लोकांकडे रागारागात असं म्हणता, पण खूप असंख्य लोक चांगले पण आहे त्या मार्गावर चालून. मग त्यांचं काय झालं असतं, मग सगळंच राहू द्यायचं का तिथं. तर मग थोडासा हा विचार कर, हो यार म्हणे असं नाही झालं पाहिजे. तसं नाही, जे बाबासाहेब बोधिसत्व करते चांगलंच आहे, कोणी त्या मार्गावर चालत नाही हा व्यक्तिगत दोष आहे. मग मी त्याला एक उदाहरण सांगितलं, त्याला ते उदाहरण सांगितलं ज्या दिवशी मी ते सांगितलं की त्या बोधिसत्वाने आपलं तर काम केलं चांगलं. म्हणून जीवनामध्ये दुर्गुण काढल्याशिवाय सद्गुणाची चव येत नाही, सद्गुणाची चव कळत नाही, सद्गुणाचं महत्व पण कळत नाही. अंधार काढायचा असेल तर प्रकाश घेऊन या, तो अंधार आपोआप कमी होईल. मटक्यामध्ये हवा जी आहे ना ती काढण्यासाठी एखादी मशीन टाकायची गरज नाही. पाणी टाकणं सुरू करा, जसं जसा मटका भरत भरत येईल तस तशी हवा कमी कमी होत जाईल. जस जसा प्रकाश घरात येईल तस तसा अंधार कमी होऊन जाईल. तस तसं दानाची प्रवृत्ती येईल तस तसा आपला चिकटपणा, आळस, प्रमाद, द्वेष आणि लोभ, शुगर होणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, कॅन्सर होणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे हार्ट अटॅक येणारे. कारण रक्त गोठतं कधी, माणूस चिकट झालं रक्त गोठतं. चिकट झाल्यानंतर ते रक्त असं चिकट चिकट होत जातं. मग शुगर निघून हे असं म्हणजे भयभीत होऊ नका. ज्यांना निघलं त्यांनी एकदम मला हळूहळू शिकायच्या या सगळ्या गोष्टी. तर शिकणं अत्यंत गरजेचं आहे. असं असं तरी मेल्यानंतर इथं राहून जाणार आहे ते. मग ज्यांच्यात आसक्ती आहे मुला मुलीमध्ये, ते पण त्याचा सदुपयोग करतात का दुरुपयोग माहित नाही. म्हणून आपल्या जिवंतपणे पारमिता बनवली पाहिजे धनातून. पूर्ण देऊन टाका असं कुठे बुद्ध म्हटले, 4 हिस्से करा म्हटले ना त्याचे. एक मुलाबाळांच्या, एक आपल्या माता पितांच्या भरण पोषणासाठी, त्यांच्या पुण्यासाठी, एक पत्नी मुलाबाळांच्या भरण पोषणासाठी, शिक्षण कार्यासाठी, दवाखान्यासाठी, एक आपला नवीन व्यापार व्यवसायासाठी एक हिस्सा, आणि एक ज्यांच्या चुली भेटत नाही अशा श्रमण भिक्षूंच्या आजारासाठी, चिवरासाठी, दवाखान्यासाठी. हे 4 हिस्से केल्यानंतर व्यवस्थित जीवन होतं. म्हणून त्याला 20वा हिस्सा म्हटले बाबासाहेब सरळ सरळ. ते 100 रुपये जर तुम्ही कमवत असाल एका दिवसाला तर 5 रुपये तुम्ही दान केले पाहिजे. 100 रुपयाचा तो 20वा हिस्सा आहे. 20% नाही म्हटले. लोक घाबरूनच जातात. आता 100 रुपयातून तुम्ही 5 रुपये दान करणं, बाकीचे 95 रुपयात तुम्हाला किती सुंदर बाकीचं जीवन सांगितलेलं आहे की ते 5 रुपये जर तुम्ही दान केलं तर 95 रुपये तुम्हाला सुखी ठेवतील. पण तुम्ही जर 100तून 5 रुपये 20वा हिस्सा दान करणार नाहीत ना तर ते 95 पण तुम्हाला दुखी बनवतील. हा शाप नाही आहे किंवा ही कोणाला तरी घेण्याची कला नाही आहे. बुद्ध काय करायचं होतं भगवंताला, त्यांच्याकडे जे 1000 नांगर चालतील एवढी शेती होती. आणि बोधिसत्वांकडे काय, बाबासाहेब एका ठिकाणी म्हटले पण होते. बाबासाहेब जी गोष्ट म्हणत होते ना ते परिपूर्ण रूपाने अंगीकारत होते. बाबासाहेब म्हटले होते की मी जर ठरवलं असतं तर भारतातल्या नाही जगातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये एक मोठा बंगला आणि त्याला सोन्याचा गेट बनवू शकलो असतो, एवढी संपत्ती कमवू शकलो असतो. आणि अगोदर बी काही कमी कमी देऊन गेले का समाजाला. विकत घेतलेले बाबासाहेबांनी सगळ्या जागा, कितीतरी नगराच्या नगर अतिक्रमण केलेले आहेत. काही आपल्या आपल्या संस्थेतल्या काही लोकांनी विकलेल्या आहेत त्यांची लिस्ट आहे माझ्याकडे. कमी अधिक वेळेने निसर्गाच्या नियमानुसार म्हणा किंवा काही लोकांच्या नियमाने त्यांना दंडही भेटतील. तसे PS संस्थेतल्या ज्या ज्या लोकांनी गद्दारी केलेली आहे त्यांना दंडच झालेला आहे. बघा तुम्ही, दंड झाले, वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त आहेत. पॅरालिसिस मोठ्या प्रमाणात येतो तिकडं, अटॅक पण येतात. बोधिसत्वासोबत गद्दारी करणं चांगलं नाही असतं. म्हणून ह्या देशाने सुद्धा जर केली गद्दारी, भले शासनात जाऊ द्या प्रशासनात जाऊ द्या, लोक हे कमी अधिक वेळे नसते निसर्ग नियमानुसार दंडित होतीलच. कारण सद्गुण नाही आहे त्यांच्याकडे, दुर्गुणाचे फळ जेव्हा येतील. म्हणून सद्गुणी बना.
आणि दाना एवढा सद्गुण या संसारामध्ये दुसरा कोणताही नाही, कारण तो पूर्णचे पूर्ण आपल्या 10ही पारमिताला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. दानामध्ये त्या लपलेल्या असतात. बाकीच्या ज्या 9 पारमिता आहेत ना, त्या दानामध्ये चिटकलेल्या असतात. दान पारमिता एकदा बलवान झाली ना, तर बाकीच्या तुमच्या पारमिता ऑटोमॅटिक त्याच्यासोबत दान केले की मग मनुष्य दान करतात. ज्या ठिकाणी दानाचं आयोजन होतं तिथं शील पालन करण्याचं बी आयोजन असतं. आणि जिथं कुठं असतं तिथं जावं लागतं, घर सोडून म्हणून निष्कर्म पारमिता बी होऊन जाते. आणि तिथं जिथं कुठे जातो तिथं वीर्य म्हणजे परिश्रम करावं लागतं ना, कारण मेहनतीने कमवलेलं दान असतं. तर मेहनत करावी लागते पहिली. काय मेहनत करावी लागते? युद्ध करावं लागतं. दान म्हणजे युद्धामध्ये जसं एखादा योद्धा आहे. युद्धामध्ये एखाद्या योद्ध्याला जसं शौर्य करावं लागतं आणि शौर्य करून पराक्रम करून जसं त्याला युद्ध जिंकावं लागतं, तसंच दान देताना एका माणसाला आपल्या चिकट मनासोबत, चिंगूस आणि कंजूस मनासोबत, आपल्या लोभी मनासोबत युद्ध करावं लागतं. छोटं मोठं जरी दान द्यायचं असलं तर युद्धच करावं लागतं. आणि जेव्हा युद्ध करून जेव्हा आपण जिंकतो, तेव्हाच देण्याचा भाव उत्पन्न होतो. नसता घेण्याचाच भाव उत्पन्न होतो. लुटण्याचाच भाव उत्पन्न होतो. किती लोक सकाळपासून संध्याकाळ नुसतं ठकवण्यासाठी निघतात बाहेर कोणाला. अज्ञान आहे बिचाऱ्यांचं. त्यांचं फार मोठी हानी होणार आहे. ती होऊ नये म्हणूनच धम्म प्रकाशित केला पाहिजे. म्हणून धम्माचा प्रचार केला पाहिजे. म्हणूनच मी लाईव्ह किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचनाला जातो ना, त्यामुळेच जेवढं लाखो भिक्षूंना कळलेलं आहे बिचारा जगाच्या पाठीवर. त्यामुळे करुणेने ते हे करतात. असं नाही की भिक्षूंना खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती किंवा असं नोकऱ्या पाण्या मिळणार नव्हत्या किंवा कोणी सांसारिक जीवन जगण्यासाठी काही मुली देणार नव्हत्या, त्यांचे लग्न कार्य होणार असं अशातला भाग नाही आहे तो. अशातला भाग नाही आहे. ते वाटतं काही लोकांना कारण कधी कधी तसे चिवरधारी दिसतात म्हणून असं वाटतं की अरे खाण्यापिण्यासाठी आले का काय, तसं 8 मार्गाने येतात थोडे बहुत, पण पूर्ण एवढ्या मोठ्या सागराची, या पवित्र सागराची व्याख्या तशी करू नये. ती करणं गैर आहे, चूक आहे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, अदृश्य स्वरूपातलं दान जे बोधिसत्वांनी दिलं जातं, जसं तथागतांनी राजा वाटत होता, प्रत्यक्ष वस्तू वाटत होता. पण जेव्हा राजा बाजूला उभा असताना जर कोण्याही सद्ग्रस्ताला त्या काळात जर विचारलं की बाबा रे, तथागताने दिलेलं दान श्रेष्ठ आहे की या राजानं दिलेली वस्तू श्रेष्ठ आहे, तर तो मनुष्य सहज म्हणायचा की तथागताने दिलेलं दान श्रेष्ठ. पण तथागत काय देत होते? काय वस्तू देत होते का? किंवा भिक्षू समजा देतात. भिक्षू काय देणार आहे? समजा कोणाच्या घरी भंतेजी गेले, लोक भोजन देतात. तर मग ते लोक असा विचार करून देतात की भंतेजी आता तुम्हाला आम्ही भोजन देतो, तुमच्या वेळात तुम्ही द्या. कुठून द्या? कुठून द्यावं? तर निस्वार्थी भावने देतो, कारण काही स्वार्थ नसतो भंतेजीकडून काय बदल्यात. हा ठीक आहे, छोटा मोठा कोणी ठेवून की बा भंतेजी पॉम्पलेट मध्ये आमचं नाव टाका किंवा कुठं आमचं नाव घ्या, म्हणून नाव घेण्याची किंवा लिहिण्याची ही परंपरा ठीक आहे. प्रेरणा देण्यासाठी बुद्ध पण नाव घेतो. भगवंताची एक विशेष होते, प्रत्येक प्रवचनामध्ये भगवान त्या दिवशीच्या दानदात्याचं वर्णन करायचे की आज कोणाचं दान श्रेष्ठ आहे. लोक कितीतरी लाखो लोक तर आज कोणाचं दान श्रेष्ठ होते म्हणून हात जोडून बसायची वाट पाहा शेवटच्या टप्प्यामध्ये. प्रवचन संपल्यानंतर बघायचं आज कोणाचं दान श्रेष्ठ आहे. तर बघा, अनाथ पिंडकांनी जीवनभर सोनं आथरून आथरून दान दिलं. किती किती सुंदर सुंदर वर्णन आहेत. परंतु त्याचं दान कधीही श्रेष्ठ झालं नाही. पण ज्यावेळेस त्याच्याकडचं सगळं संपलं, पण तरीही विहारात जाताना खाली हाताने गेला नाही. माती घेऊन गेला एखाद्या झाडाला टाकेन म्हणून. झाड वाढल्यानंतर कोणी भिक्षू किंवा कोणी सद्ग्रस्त इथं बसून मार्गगामी किंवा फलगामी होईल, मुक्त होईल दुःखातून. किती चांगली चेतना. तर त्या दिवशी माहित पण नाही त्याला कोणाचं दान श्रेष्ठ होणार आहे. भगवंत त्या दिवशी म्हणाले की आज सर्वात श्रेष्ठ दान अनाथ पिंडकाचं आहे. बघा, सर्वात चांगल्या क्वालिटीचं दान देणारा, आता त्याच्याकडे तेवढं देण्यासाठी नव्हतं, पण तरी देण्याचा भाव सुटला नाही. हे चेतना आहे. दान देणं ही त्यागाची भावना आहे, ही चेतना आहे, हा सद्गुण आहे. म्हणून तुम्ही जर खरंच तुम्हाला या वर्तमानामध्ये शारीरिक आणि मानसिक पीडा नको असतील, दुःख नको असेल, किती पैसा दवाखान्यात चाललाय तुम्ही बघा तर खरी, प्रत्यक्ष करून बघा. हळूहळू बघा तुमच्या हळूहळू दवाखान्यातले पैसे, पोलीस स्टेशनकडचे पैसे, हे हरवण्या चोरी जाण्याचे पैसे किंवा घरात काय नुकसान होण्याचे हे पैसे ऑटोमॅटिक कमी होऊन जातात तिकडचे. ऑटोमॅटिक दान पारमिता सुरू होऊन जातात. फक्त देण्याचा भाव बनवला पाहिजे, देण्याची इच्छा बनवली पाहिजे. आणि देण्याचा स्वभाव एकदा बनला की ऑटोमॅटिक आपले सद्गुण वाढतात आणि विकार कमी कमी होत जातात. आणि विकार कमी झाले की आपल्या शारीरिक पीडा कमी कमी होऊन जातात. आणि शरीरामध्ये असं तर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. नेहमी माणसाचा चेहरा टवटवीत असतो, बिना फेअर अँड लवली लावल्याचा आणि बिना मेकअप केल्याचा. नसता तिकडं कधी कधी कोणाच्या तोंडावर आंघोळ करून सुद्धा भीत पोतारल्यासारखंच, असं पोपडा आल्यासारखं, 12 वाजल्यासारखे चेहरे असतात असे. जसं काय खूप सगळं भारताचं संकट त्यांच्यावरच आहे, सगळं भारताचं कर्ज यांच्यावरच येतात. जसं फेडा तुम्ही एकटेच. असे खूप दुःखी कष्टी लोक जस का असे दबून गेले, असे असे दबून असे सुरकुडून बसतात असे, जसं काय भारताचं कर्ज एकट्यावरच बाबा, तू फेडल्याशिवाय मरू देणार नाही लोकांनी. खूप घाबरून जातात कधी. असं प्रसन्न राहिलं पाहिजे. हे तिथं सोडून जायचं नाही सगळं, तर देणारं बनलं पाहिजे. सकाळी उठल्यापासूनच विचार केला पाहिजे की नाही, मला देणारं बनायचं आहे.
देण्या घेण्यासाठी असंख्य लोक आहेत. देणाऱ्याची संख्या वाढली ना, घेणाऱ्याची संख्या कमी होऊन जाईल. मला एक प्रसंग आठवतो. मी शाळेत जात असताना गरिबी असल्या कारणानं डबा पण घेऊन जात नव्हतो भोजनाचा. कारण त्या टायमात जसं ज्वारी असायची ती वेगळी वेगळी प्रकारची. बाकीचे मुलं जे होते, हिंदू मुलं जास्त सोबत असल्यामुळे ते घरच्या चांगल्या चपात्या आधी घेऊन यायचे. तर मी थोडंसं लाजायचो घेऊन जायला, तर डबा कसा न्यावा म्हणून तसंच जायचो. पण स्वभाव पाहून ते साहजिकच सगळेजण मला थोडी कोरकोर भाकर द्यायचे, कोरकोर चपाती, कोणी भाकरी द्यायचं. तर त्यांच्याकडे जेवढे असायचे ना त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे होऊन जायचे. ते 5-6 जण थोडी थोडी देऊन त्यांच्याकडे समजा 2 चपाती असेल, ते कोरभर देऊन माझ्याकडेच 2.5, 3, 4 होऊन जायच्या. आणि त्यांच्याकडे तेवढं कमी होतं. तर दिल्याने काय होतं, की साहजिकच हे घेणाऱ्याची संख्या कमी होऊन जाते, आपोआप होऊन जाते. आपोआप होऊन जाते. आणि मग माणसामध्ये खरंच देण्यामध्येच सुख आहे जास्त, घेण्यापेक्षा त्यागण्यामध्ये जास्त सुख आहे. कारण त्याचं नाव त्याग आहे. म्हणून अदृश्य दान जे आहे, तर तसं एक प्रकारचं दान असतं आणि एक दृश्य दान असतं. दृश्य स्वरूपात दिलेलं दान. ते एक दान असतं. दृश्य स्वरूपात दिलेलं. एक चांगलं दान असतं, चांगल्या स्वरूपात दिलेलं. चांगल्या स्वरूपात वस्तू चांगली असते. आणि एक दान असं असतं, की ज्यांच्या चुली पेटतात ते लोक दान देतात, ज्यांच्या चुली पेटत नाही त्यांना. जसं की भिक्षुनी, काही काही साधू संन्यासी समजा. तर ते एक प्रकारचं दान आहे. बघा, ते एक प्रकारचं दान आहे. आणि आणखी एक प्रकारचं दान आहे, की थोडंसं आपलं नाव, गौरव व्हावा, कोण आपली प्रशंसा करावी. तो एक प्रकारे 7वा दान देण्याचा. आणि 8वा प्रकारचं दान आहे, की मन नेहमी प्रसन्न राहील किंवा मनामध्ये एक प्रकारचे हे तयार होऊन जाईल, परिष्कार तयार होऊन जाईल, आविष्कार तयार होऊन जाईल मनामध्ये, आविष्कार तयार होऊन जाईल. अशा प्रकारचं दान. असे 8 प्रकार पण वर्णित केले गेलेले आहे. आणखी पण एका ठिकाणी दानाचं असं वर्णन आलेलं काय, श्रद्धाय दान, श्रद्धेने दिलेलं दान. दुसरीकडे आहे, की वेळोवेळी दिलेलं दान. कोणी श्रद्धेनं देतं, मग श्रद्धेनं काय त्यांच्याकडे वेळ बिळ नसतो, कोणी वेळोवेळी देते का आपल्या घरी कोणी मरण पावलं किंवा घरात काही बर्थडे आहे किंवा ग्रहमंगल प्रवेश आहे किंवा कोणाचं लग्न आहे, तर त्या टायमात दिलेले जे दान असतात ना, ते वेळोवेळी त्या समय कालाने दिलेले दान असतात. समय कालाने दिलेले दान. तिथं पण दानवृत्ती ठेवली पाहिजे. मी कधी कोण आग्रह धरला तर जातो कधी कधी कोणाच्या लग्न कार्यात विधी म्हणण्यासाठी. पण तिथं दान भेटलं पाहिजे हा भाव ठेवून नाही गेलं पाहिजे. तसं ते लोक सुद्धा अनेक खर्च करतात. त्या मुलामुलीच्या सांसारिक जीवनासाठी ज्याच्यातून काही पुण्य होत नाही अशा ठिकाणी खर्च करतात. खूप करतात, लाखो रुपये खर्च करतात. कधी कधी कोणावर दारू पाजण्यावर 5-10 हजार रुपये खर्च करतात. वेगवेगळ्या कपड्याला त्यावर खर्च करतात. नृत्य करायच्यासाठी वेगवेगळे खर्च करतात. कधी कधी नवरदेवाच्या डोक्यावरच लावतात पैसे एकदम. नाचत नाचत त्याला देऊन टाकतात. नाचणाऱ्या माणसाला 400-500 रुपये प्राप्त होतात कधी कधी. पण सन्मानपूर्वक जो ग्रहत्याग करून तथागताच्या सद्धमाचा प्रचार करणाऱ्या त्या भिक्षूला तसंच बसून ठेवतील किती वेळ. मला बिलकुल अपेक्षा नाही, परंतु लोकांचे दोष कळले पाहिजे, की जे कोणी तुमच्याकडे नेता सन्मानपूर्वक त्यांच्यासोबत असा व्यवहार करणं, हे कसं त्यांचं सांसारिक जीवन सुखी होईल, कसं सुखी होईल त्यांचं. त्यांचाही भाव असला पाहिजे घेण्यासाठी. त्यांनी भगवंताचं धम्म एवढं रत्न देण्यासाठी आलं, एवढे हिरे दिले त्याच्या बदल्यात काय तरी आहे. परंतु तिथं सुद्धा जे लोक देतात, लग्न लावल्यानंतर जे दान देतात, तर ते एक प्रकारचं रोज दिल्यासारखंच आहे, की एवढं तुमचं काम करून दिलं, आता त्याच्या बदल्यात काय ते रोज द्या. दान ही वेगळी प्रवृत्ती असते. दान हे चित्त असतं, हे सद्गुण आहे तो. दान हे विचारपूर्वक, की हा नेमकं हे काय करतात त्याचा विचार पण केला पाहिजे. आणि जर माहित पडलं की अरे हे मानव कल्याणाचं काम होतं, मग सुंदर असं विहार आदी असतं, मग तिथं आसनं आदी असतात, मग तिथं असं काही नियोजन असतं, मग लोक येऊन शिलाचं पालन करतात, मग लोक ध्यान करतात, मग असं भगवंताचं एखादं रूप असतं, बाबासाहेबाचं रूप असतं, लोक येऊन तिथं पूजा वंदना करतात, मग तिथं प्रशिक्षण मिळतं, मग गरजू मुलांच्या काही बाबी तिथं पूर्ण केल्या जातात, कपडा लत्ता दिला जातो किंवा वह्या पुस्तकं दिल्या जातात, आणि कोणाच्या ट्युशन आधी चालवलं जातं. अशा प्रकारचं कोणाचे वेगवेगळे क्लासेस अशा माहीत झाल्यानंतर लोक ऑटोमॅटिक दान देणं सुरू करतात. लोकांना माहित असतं की सद्गुण आहेत. आणि असे सद्गुणाचा म्हणून ते एक वर्णन केलेलं आहे, की या ठिकाणी सावधानीने दिले दान एक आहे, आणि समय वेळोवेळी दिलेलं दान आहे. आणि त्याचबरोबर अशा प्रकारचा भाव ठेवून पण दान देतात काही लोक, की हे दान घेणाऱ्याने आमच्यावर खूप उपकार केले. जर यांनी घेतलं नसतं तर मग कसं अनुग्रहित झालो आम्ही, आमच्यावरच उपकार झाले ते त्यांनी त्यांनी स्वीकारलं म्हणून. जसं की एखाद्या वृद्ध भिक्षूंची जर आपण सेवा केली, तर मनामध्ये हा भाव उत्पन्न झाला पाहिजे, की हे भंतेजी किती भले आहेत, की यांनी सेवा करण्याची, म्हणजे आम्हाला श्रमदान करण्याची, त्यांची सेवा करण्याची संधी दिली. आपण स्वतः अनुग्रहित झालं पाहिजे, नम्र झालं पाहिजे, की मला ही संधी भेटली. ज्या ज्या देशात सद्धम्म कळलेला आहे ते लोक विहारात जाऊन, विहारामध्ये जे काही झाडू मारायचं असेल, साफसफाई करायची असेल, काही ऑफिशियल काम असतील,
तर 2-3 घंटे सेवा देऊन येतात. अपेक्षा करत नाही की बदल्यामध्ये आम्हाला काय प्राप्त. आपल्याकडे तर कमिट्या बनवल्या जातात. विहारामध्ये भिक्षूंना प्रवेश बी दिला जात नाही. कारण की ते भिक्षू असतील तर लोक त्यांना दान देतील, मग आपल्या कमिटीला कसे देतील, मग थोडा पैसा खर्च करून नंतर थोडा आपल्याला ठेवायचं, हे कसं केलं जाईल. पण काही ज्या चांगल्या कमिट्या आहेत, अनेक वर्णन करण्यासारखे विहार आहेत. मी आमच्या पद्मपाणी विहाराचं वर्णन पण सांगत असतो कधी कधी. तर आहेत ना खूप चांगले असे असंख्य भारतामध्ये भरपूर आहे. त्यांची लिस्ट जर काढली ना, ती लिस्ट सांगत तुम्हाला की अनेक लोक खूप चांगले पण आहेत की जे आपला पूर्ण वेळ देऊन समाजातला पैसा व्यवस्थित जमा करतात, त्याचं नियोजन नीट करतात, त्याचं धर्मकार्यासाठी व्यवस्थित लावतात, पारमिता स्वतःच्या बनवतात, दुसऱ्याला बी त्या पारमिकडे नेतात, कल्याणाचं काम करतात. बाबासाहेबांनी तसं तर सांगितलं होतं की जोपर्यंत भिक्षू निर्माण होत नाहीत तोपर्यंत समाजात हे काम करणारे जे कार्यकर्ते असतील ना, तर त्यांना सुद्धा त्यांचं घर चालवण्यासाठी एक ठराविक मोबदला जरी दिला समाजाने तरी दोष होणार नाही. फकीर लोक भरपूर ठिकाणी दान मागतात, मस्जिदमध्ये गेल्यानंतर त्याला हिस्सा बरोबर देतात. तो फकीर इमानदार असतो, तो बरोबर तिथं नेऊन देतो आणि जो मोबदला मिळेल तेच घेतो, असं रस्त्यातच काढत नाही. आपले फकीर नीट नाहीत. तसं ही गोष्ट चव्हाट्यावर नाही मांडली पाहिजे, बरं बी नाही, पण आहे दुर्गुण, आहे दुर्गुण आहे. फकीरामध्ये पण फकीर पण असलं पाहिजे, फकीरामध्ये पण लोभ नसला पाहिजे, फकीरामध्ये फकीर पण असलं पाहिजे. आणि मग असू द्या ना किती पण असलं तर. म्हणून वर्तमानातले सुद्धा काही दानाची प्रशंसा कर यासाठी करताय की बोधिसत्वाची प्रशंसा करणारच आहे. आणखी एक दोन प्रश्न जर हे चालले ना तर खूप चांगलं होईल की बोधिसत्व आपल्या जीवनात देतात, पण बोधिसत्वाकडून प्रेरित होऊन लोक पण कसं करतात. जसं विशाखाचं गेली एकदा दागिने घालून एका लग्नाला गेली होती आणि वापस येताना जेतवनाकडून चालले, मग अशी कशी जाऊ, भगवंताला वंदन करून जाते म्हणून गेली बिचारी. शास्ता भगवान बसलेले, दुपारची थोडी वेळ आहे. विशाखे अशा रखरखत्या उन्हामध्ये अंगावर सगळं घाम आधी घेऊन येण्याचं प्रयोजन काय. भगवान इकडे एका शुभ कार्यात गेले होते, मंगल परिणयाला गेले होते, जाताना असं जाण्यापेक्षा शास्त्राचं दर्शन घेऊन जाऊन आले. ठीक केलं, उचित केलं. पण भगवंताकडे जावं कसं म्हणून अगोदरच दागिने होते, भरपूर दागिने होते. तर गेटवरच जेतवनाच्या गेटवरच विचार करते, बापरे एवढे दागिने घेऊन कसं जावं भगवंताकडे. भगवंत तर राग द्वेष मोहाच्या बाहेर पडलं पाहिजे सांगतात. तो दागिना होता तिच्याकडे 9 कोटीचा दागिना. विशाखाचं वर्णन घेऊ आपण, एक सेपरेट चॅप्टर घेऊ. आज थोडंसं नॉमिनल थोडंसं वर्णन सांगतो विशाखाचं, अनाथपिंडकांचं एक सेपरेट चॅप्टर घेऊ की त्यांच्या दानाची महिमा किंवा विशेषता काय होती, कसे चित्तधारा होती, किंवा कसे ते सगळ्या गुणामध्ये बसतात, ते ह्या सगळ्या गुणामध्ये कसे ते बसतात. तर तो एक दागिना होता 9 कोटीचा. ते तो गेली घेऊन. आता सोबत कसं न्यावं म्हणून काय केलं की सगळे दागिने काढले, आपल्या दासीजवळ दिले आणि म्हणे हे तुझ्याजवळ ठेव म्हणे. आणि दोघी मग गेल्या, ते गथोडं घेऊन बाजूला गेल्या, भगवंताचं वंदन बिंदन केलं आणि ते तसंच विसरून राहिले. तिथं आल्या सोबत घरी. घरी आल्यानंतर बघती तर, कारण भगवंताकडे कोणी असं एकटं दुखलं नाही, असं अगोदर भरपूर लोक असायचे, भरपूर लोक असायचे. भगवंत उपदेश देत असे, जाऊन बसायचे. तर गेली घरी, मग लक्षात आलं, अगं अगं म्हणे खाली दागिन्याचं गथोडं तर तिथंच राहिलं म्हणे विहारात. थोडा उशीर झाला होता आणि राहू दे म्हणे, काय हरकत नाही, उद्या सकाळी जा म्हणे आणि बघून घे म्हणे. आता जिथं कुठं होतं तर भिक्षू लोक असे होते, त्यातले विशेष म्हणजे आनंद बनते जेव्हा भगवंताचे सेवक, की लोक उठून गेल्यानंतर तिथं जर कोणाची छत्री किंवा कोणाची वेगळी वस्तू किंवा दवा पाणी काहीतरी विसरलं, काही जरी विसरलं तर आनंद बिचाराचे उचलायचे आणि एका ठराविक ठिकाणी नेऊन ठेवून द्यायचे. तिथं पाहिलं तर एक वेगळं गथोडं दिसलं तिथं, विशेष विशेष मौल्यवान कपड्यामध्ये बांधलेलं. ते बाहेरूनच लगेच लक्षात येतं. मौल्यवान धनवान लोकांचे काही सहज वस्तू जरी बांधलेल्या असतात तर त्या कपड्यावरूनच लक्षात येतात. मौल्यवान कपड्यात बांधले, अरे विशाखातच असेल, दागिने दिसले. उचलले आनंदाने उचलले आणि भगवंताच्या कुटीच्या बाजूला नेऊन ठेवले. दाशी गेली, माहीत झालं म्हणे, म्हणते पाहू लागली घाबरून घाबरून. तिथे गेली सकाळी तर आनंद म्हणते विचारतात, काय झालं भगिनी. इथं एक गतुड विसरलं होतं. हा ठीक आहे ठीक आहे, भगवंताच्या कुटीत ठेवलेला आहे. घरी जाऊन सांगते मालकिनीला, घेऊन जाते ती. घरी गेल्यावर विशाखा विचारते, कुठे होते. आनंद म्हणते जिने उचलून भगवंताच्या कुठे ठेवलं. अच्छा, श्रवणाचा हात लागला याला, आनंदाचा हात लागला. मग आता ते भिक्खू संघाचं झालं. ठीक आहे नेऊन दे वापस नेऊन दे, दान करून टाक. आली भगवंताला म्हणते, घ्या. भगवान म्हणतात, विशाखे मी सोनं नेण्यापासून बाजूला पडा म्हणते, तू भिक्षूला सोनं देऊन काय करायचं आमच्या सोन्याचं. भगवान घ्यायला तयार नाही. तिने देऊन टाकलं मनातून, काय करणार. मग तिने एक युक्ती काढली की याचं मोल विचारू. मग सोनाराकडून मोल काढते की किती केवढ्यात भरतात म्हणे सगळे दागिने. तो एकच 9 कोटीचा दागिना होता, बाकीचे दागिने भरपूर. सगळीची सगळी किंमत पाहिल्यानंतर एवढी मोठी किंमत झाली, कोण घेईन एवढे दागिने विकत. मग स्वतःच विकत घेतले आणि तेवढ्या दान राशीला एक पूर्वाराम नावाचं विहार बनवलं. तिथं सुंदर विहार बनवलं. अनाथपिंडकाने तर भगवंताला येण्यासाठी जेतवन राजकुमाराकडून ते जमीन विकत घेताना सोन्याच्या मोहरी आथरल्या, तिच्यावर सोन्याच्या मोहरी आथरल्या. असा एक कोपरा थोडासा वाचला म्हणून त्याने विनंती केली म्हणून सोडून दिलं.
म्हणून जेतवनं अनाथ पिंडिकस्ස आरामे म्हणून नेहमी ते वर्णन त्या उद्यानाचं असं येतं. तर असे असंख्य लोक होते. राजा सम्राट अशोक, धम्मा अशोक सगळं वैभव दिलं. शेवटी एक आवळा घेऊन खात होते असे. अर्धा आवळा खाल्ला नाही. तेवढ्यात एक भिक्षू दिसले. तर त्या आवळ्याकडे असं बोट करून म्हणतात की संपूर्ण जम्बूद्वीपाचा मालिक असलेला हा धम्मा अशोक किंवा हा सम्राट अशोक म्हणते अर्ध्या आवळ्याचा मालिक आहे, हे पण घ्या खुशीनं. असं चेहऱ्यावर सुरकुती नाही किंवा काही नाही. किती दानाच्या वृत्ती आहेत आजही जगामध्ये. आजही जगामध्ये असे अनेक लोक आहेत की त्याची दानाची विशेषता आहे. म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी ते सुख संपादन प्राप्त व्हावं म्हणून हा सद्धम्म दिला. कारण हा सद्धम्म 10 पारमिता शिकवतो. म्हणून 22 प्रतिज्ञेमध्ये पण ते सांगतात की भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा मी अवलंब करीन आणि भगवंतांनी सांगितलेल्या 10 पारमितेचे मी पालन करीन. हे दोनही एखाद्या पक्षाला उडण्यासाठी जसे बलवान असतात, ते एका ठिकाणाहून त्याच्या ध्येय ठिकाणी किंवा त्याच्या इच्छित ठिकाणी त्याच्या उद्देशापर्यंत तो पोहोचू शकतो. तसा आपण अंतिम आपल्या निब्बाण सुखापर्यंत पोहोचू शकतो. दोन्ही बलवान पक्ष जर अष्टांगिक मार्गावर चालण्याचं आणि 10 पारमिते जर झालं तर आपल्याला ते प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून अशा प्रकारचे सुद्धा दान आहेत की ते वेगवेगळ्या प्रकारच्या दानाचे वर्णन या ठिकाणी केलेले आहेत. सुजाताचं दान असतील खिरेचं किंवा आणखी एक आहे दान वर्णित ठीक 8 प्रकारचं आहे की पवित्र दान, प्रणित दान. एक पवित्र दान म्हणजे पवित्र मनाने दिलेलं दान आहे. प्रणित दान म्हणजे चांगले पदार्थ असतात तिच्यामध्ये चांगले. कालेन दान एक योग्य वेळी दिलेलं दान आहे. त्याचबरोबर योग्य अथवा उचित दान म्हणजे योग्य पण आहे उचित पण आहे, योग्य वेळी पण दिलेलं दान आहे. त्याच्यानंतर लगातार दिलेलं दान, लगातार पद्धतीने दिलेलं दान असतंय. किंवा चुनाव करके दिया हुआ दान म्हणजे नियुक्त केलेलं की नेमकं कोणाला द्यायचं म्हणून. बघून त्याच्या काळात सुद्धा असं असं करायचे बुवा की का ठराविक ठीक आहे हा ह्या भंतेजीला बोलवा. जसं एकदा मला प्रसंग आठवला म्हणून सांगतो. एक उपासिका होती आणि तिला सारीपुत्र भंतेजीला 5 वरदान देण्याची इच्छा उत्पन्न झाली. पती थोडासा चिंगूसच होता. पती जवळ इच्छा व्यक्त केली की अहो जा ना विहारामध्ये जा आणि सारीपुत्र भंतेजी कोण आहेत असं म्हणा धर्मसेनापती आणि हात जोडून त्यांना घरी घेऊन या मला 5 वरदान करायचे आहेत. तो मनात विचार करू लागला एक दिलं तर बस होईल 5 काय द्यायचे. पतीचं एक अधिष्ठान आहे बिचारीचं. गेला विहारात म्हणतो अहो सारीपुत्र भंतेजी धर्मसेनापती कोण आहेत. मग बरेच जण हात जोडून वंदन करून सांगतात हे पूजनीय आहेत. ते जाऊन म्हणतो एवढा नम्र बी नाही तर विचारतो की माझ्या पत्नीने आपल्याला घरी भोजनासाठी आमंत्रित केलेलं आहे. चिवरदान करायचं आहे आपण यावं. पण त्याची मौन धारण करून भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे स्वीकारतात आणि ठरलेल्या वेळा त्यांच्या माग चिवर बिवर घालून आपण निघतात त्याच्या पाठीमागे जातात. थोड्या अंतरावर गेल्यानंतर थोडासा असा दगडाचा रस्ता येतो तर भंतेजी त्याच्यावर थोडीशी अशी उडी मारतात. हा व्यक्ती बघतो तर म्हणतो हे भंतेजी काही शिक्षित नाही दिसत. उडी मारली म्हणतात. मनात असा विचार करतो की घरी गेल्यानंतर पत्नीला सांगतो की रस्त्याने येताना भंतेजी काही विनयशील काही चालले नाही बुवा 4 चिवर दे 5 कशाला देती. पुढे गेल्यानंतर आणखी थोडासा खड्डा लागतो. भंतेजी उडी मारतात तर म्हणतो की नाही यांना 3च द्यायला लावतो घरी. काय एवढीच मारली. थोडा आणखी चिखलाचा रस्ता लागतो. भंतेजी थोडीशी तिच्यावर अशी उडी मारतात. म्हणतो घरी गेल्यावर 2च चिवर द्यायला लावतो यांना. आणखी गेल्यानंतर थोडंसं खडकाळ भाग आणि दगड बिगड लागतात म्हणते तिच्यावर थोडेसे छलांग मारतात. मग म्हणतो यांना एकच चिवर द्यायचं म्हणतो. हे सगळ्या रस्त्याने उड्याच मारत चालले म्हणते असे. काय करायचं म्हणतात. तर मनात असा तसा भाव घेऊन चाललाय पुढं भंतेजी माग आहे. आणि घराच्या थोडं जवळ गेल्यानंतर असा छोटासा मोठा नाला लागतो. भंतेजी तो नाला इतका व्यवस्थित पार करतात जसं की एखाद्या गजराजाने किंवा एखाद्या ब्रह्माने इंद्राने सुद्धा सुव्यवस्थित पद्धतीने पार करून असं सुव्यवस्थित पद्धतीने पार करतात. एकदम 3.5 हातच पुढे पाहून सुव्यवस्थित पद्धतीने तो नाला पार करतात. मग तेव्हा तो पाहतो म्हणतो अरे बापरे हे तर लय भारी पार केला. मग हळूच म्हणतो का हो इथं काऊन नाही उडी मारली. सगळ्या रस्त्यानंतर उड्या मारल्या इथं का नाही मारली म्हणजे इथं तर लय एकदम छानसे एखाद्या चांगल्या सत्पुरुषाला शोभन असं व्यवस्थित नाला पार केला. तर म्हणते जे स्मित हास्य पकडतात आणि म्हणतात की हा नाला असा का पार केला कारण ते एक चिवर पण भेटणार नाही ना म्हणे ते त्याच्यामुळं. मग एकदम घाबरला अरे बापरे पण तिचे तर मनातलं ओळखतात प्रचित्त ज्ञानी आहेत प्रचित्त ज्ञानी आहेत. तसे अनेक प्रसंग आहेत. जसं गोयंका गुरुजी सुद्धा परचित्त ज्ञानी होते. हे तर माझं स्वतःचं उदाहरण. मी जेव्हा गुरुजीला भेटलो तेव्हा माझ्या जीवनातला प्रसंग आहे. परचित्त ज्ञानी होते. बाबासाहेब सुद्धा परचित्त ज्ञानी होते. एक मनुष्य जिवंत आहे. त्या व्यक्तीची मी मुलाखत घेतली नंतर मला माहित पडलं की तो व्यक्ती त्याच्या जीवनातला प्रसंग सांगतो की बाबासाहेब सुद्धा परचित्त ज्ञानी होते. मिलिंद कॉलेजचं काम सुरू होतं. तो व्यक्ती जसा मुंबईत होता त्याचे वडील भारतीय बौद्ध महासभेत आणि आरपीआय मध्ये पण काम करत होते.
त्या टायमामध्ये समता सैनिक दलमध्ये आणि भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करत होते. तर हा लहान मुलगा होता त्या टायमामध्ये, पण नंतर कॉलेजला औरंगाबादला आला तर बाबासाहेब भेटता येत नव्हतं. अगोदर कधी पण बाबासाहेबांच्या अवतीभोवती खेळायचे, केव्हा भेट होत होती, पण इकडे आल्यानंतर बाबासाहेब भेटू देत नव्हते काही लोक अंगरक्षक. त्याला खूप इच्छा उत्पन्न झाली. त्या बाबाने स्वतः वर्णन केलं, जिवंत असतील बहुतेक, आता 4-5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांनी पुस्तक पण बनवलं एक तसं, भविष्यात कधी काळी पडलं तर आपण त्याला हे करू. तर अशा रीतीनं ते गेले, ते एका नगरात गेले आणि तिथून फाटके तुटके कपडे आणले त्या मुलाने, कॉलेजच्या मुलाने अंगावर घातले. कशासाठी? की बाबासाहेब गरीब लोकांना थोडं लवकर भेटतात म्हणून. भेटण्यासाठी इच्छा बघा त्याची, श्रद्धा. फाटके तुटके कपडे घातले आणि बाबासाहेबांना भेटण्यासाठी गेला. तर ज्या ठिकाणी आता मिलिंद कॉलेजचं काम सुरू आहे सध्या, जिथं भगवंताची मूर्ती ठेवलेली आहे, तिथं रूम होती बाबासाहेब, तिथं बसायचे बाबासाहेब. तिथं बाबासाहेब आणि माई सविता आंबेडकर होत्या. हा गेला बिचारा, दरवाजातच गेल्यानंतर त्यांना विचारलं की कोण रे तू? तर म्हणे बाबाला भेटण्यासाठी आमच्या खेड्यातून आलो म्हणे. बाबासाहेबांना आवाज आतूनच ऐकला, म्हणे ठीक आहे मी न्याहारी करतो म्हणे, तोपर्यंत बस म्हणे. ते बिचारा तिथंच बसून राहिला. ते बाबा वर्णन करतात, पुस्तकात लिहितात ते. नंतर काही 4 लोक आले, बाबासाहेब नाश्ता पण झाला. त्या 4 जणांनी बाबासाहेबला खुर्चीत उचललं, त्या खुर्चीत ठेवलं, तो खुर्ची घेऊन आले पायऱ्या पायऱ्यानं. ते म्हणे मी पण मागं आलो. आणि जे बोधिवृक्ष आता सध्या बाबासाहेबांनी श्रीलंकेवर आणून लावलेला आहे, तो बोधिवृक्ष खाली आणून ठेवलं. बाबासाहेबांनी तो बोधिवृक्ष श्रीलंकेवर आणून लावला. इथं झाडं कमी नव्हते, पिंपळाचे खूप होते, पण का मुद्दा आणून लावला? कारण बोधीची खूप विशेषता होती. मिलिंद कॉलेजचं काम सुरू असताना बाबासाहेबांनी सांगून ठेवलं होतं सगळ्यांना की हे पिंपळाचं झाड कधी कोणा तोडायचं नाही. बाबासाहेबांनी भारतात पहिल्यांदा बोधिवृक्ष आणला, मिलिंद कॉलेजच्या पुढे लावला. भदंत आनंद कौशल्यांजीने आणला, नागपूरच्या दीक्षाभूमी पुढे लावला. म्हणजे गोयंका गुरुजींनी खूप मागणी केल्यानंतर स्वतः ते भंतेजी घेऊन आले, ग्लोबल पेगोड्याच्या पुढे लावला. एक पुण्य संधी मला पण भेटली श्रीलंकेहून आणण्याची. मी सुद्धा तो 2000 मध्ये 2012-13ला घेऊन आलो आणि तो सुद्धा आमचं भिक्षू ट्रेनिंग सेंटर चौक्याला आहे, त्या चौक्याला तो लावलेला आहे. ओरिजिनल बोधिवृक्ष आहे. एक पुण्य पारमिता भेटली जीवनामध्ये. तसं बाबासाहेबांना त्या बोधिवृक्षाखाली ठेवलं. काही पैलवान आजूबाजूला गेले अंगरक्षक. हा बिचारा माणूस हा पोरगा हात जोडून म्हणे मी तिथे उभा. तेव्हा बाबासाहेब मला विचारतात, काय रे कुठून आला, कोण्या गावावरून आला? तर सांगतो, खोटं सांगू लागला, मी आमच्या गावावरून आलो. काय करतोस म्हणे? काय नाही म्हणे, पाटलाचे ढोरं राखतो म्हणे, असं तसं करतो म्हणे. बाबासाहेबांनी पाहिलं आणि बाजूच्या त्या अंगरक्षकाला म्हटले, ए माझी ती काठी घे म्हणे इकडं, याचा भेजा फोडतो म्हणे, तवा हा खरं बोलन म्हणे. याचा भेजा फोडतो म्हणे, डोकं फोडतो, याचा भेजा बाहेर काढतो म्हणे, तवा हा खरं बोलन म्हणे. जा म्हणे आताच्या आता हॉस्टेलवर चांगले कपडे घालून ये, मी आज तुमच्या वर्गात येणार आहे आणि बुद्धाचा धडा शिकवणार आहे म्हणे. असं म्हणता क्षणी मी जे चिंग पळालो म्हणे, हॉस्टेलवर गेलो, बाबासाहेबांनी मला न सांगताच ओळखलं म्हणे. आणि बराबर 10 वाजता बाबासाहेब आले म्हणे, एक सेकंद इकडे तिकडे नाही. आणि पूर्ण बुद्धाचा धडा शिकून झाले म्हणे, शिकवलं. आणि पूर्ण धडा झाल्यानंतर मग म्हटले की कोण आहे तो लबाड, आता उभं राहा म्हणे. मग मी पाठीमाग बसलो, तो घाबरलो म्हणे खूप, आता पळूनही जाता येणार. मग म्हणे तो लबाड कोणता आहे तो उभा राहा म्हणे. मग त्याला विचारलं खोटा का बोलला? मग सांगितलं, बाबासाहेब मी टमक्या टमक्याचा मुलगा आहे, मी नित्यनेमान तुमच्या दर्शनासाठी यायचो तिथं लहानपणी, आता इथं आल्यापासून दर्शन होत नाही म्हणून म्हणून मी युक्ती केली की तुम्ही गरिबांना दर्शन देता लवकर, म्हणून मी असं करून आलो. ठीक आहे, खरं बोलला म्हणून तुला माफ करतो, काय करशील शिकून? असे प्रकारची नोकरी करीन बाबा, आणि माझ्या जेवढे जमन तेवढी खरं मनातून सेवा करेन समाजाची. तर बाबासाहेब लगेच म्हणतात, बघा रे याच्यासारखंच तुम्ही पण करा. केवळ आपलं पोट भरण्यासाठी, लेकर बाळा पोसण्यासाठी शिकू नका. बाकीचे लोक त्या मार्गाने जातील तर जाऊ गेले, पण तुम्ही तरी कमीत कमी ह्या ज्ञान विद्यापीठात आले तर इथं तुम्ही शिक्षण घ्या, स्वतःचा प्रपंच चालवा, परंतु समाजाचं सुद्धा निस्वार्थी भावनेनं काम करा. म्हणून बाबासाहेब उपदेश द्यायला असं ते वर्णन करतात. म्हणून इतके अनेक असे प्रसंग आहेत, लोक वेगवेगळ्या प्रकारचे, की ते खूप पद्धतीने दान करतात. काल परवा एका ठिकाणी गेलो भोजनाला, तिथे एक आई सध्या जिवंत आहे. मिलिंद कॉलेजचं काम सुरू असताना बाबासाहेब मी डोळ्याने पाहिले. बाबासाहेब स्वतः ते ते घाण्यामध्ये असं बोट टाकायचे म्हणे, आणि जोपर्यंत त्या घाण्याचा असा तार येणार नाही तोपर्यंत स्लॅब करू देत नव्हते किंवा प्लास्टर करू देत नव्हते. मला समजलंच नाही. म्हटलं आई ते घाणं म्हणजे नेमकं काय? अहो म्हणे बनतेजी, पूर्वी असं सिमेंट बनवत नव्हते, पूर्वी असे घाणे होते. त्या घाण्यामध्ये बेल आणि वेगवेगळ्या प्रकारचं हे टाकायचे, माती आणि ते, आणि बैल लावून असं ते गोल 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 फिरवायचे, आणि मोठा दगड असायचा म्हणे तो गोल गोल, आणि जोपर्यंत ते असं चिकट बनत नव्हतं तोपर्यंत प्लास्टर करून, तसं मिलिंद कॉलेजचं काम केलेलं. मी टोपलं घेतलं म्हणे आणि बाबासाहेबांच्या हातातून टोपलं घेतलं म्हणे, मला ती संधी भेटली म्हणे. मी काम करताना बाबासाहेबांना पाहिलं म्हणजे. त्या आजीच्या चेहऱ्यावर एकदम तेज आहे, सुंदर तेज आहे, टवटवीत आहे ते. त्यांची मी थोडीशी शूटिंग पण केलेली आहे. असे अनेक लोक दिसतील अवतीभोवती. तर बाबाचं दान, बाबाचे महत्व, बोधिसत्वाचं महत्व, सम्राट अशोकांचं महत्व, विशाखाचं महत्व, अनाथपिंडकांचं महत्व, हे बोधिसत्वाच्या नंतर प्रेरित झालेल्या लोकांचे अनेक जर उदाहरणं पाहिले तर आपल्या जीवनात माहित होईल की हो, हे चांगल्या चांगल्या महापुरुषांनी दानच केलेलं आहे. मग ते सद्गुण आहे म्हणून केलेलं आहे. इथं इथं आपल्याला काय लुटायचं आहे, आपल्याकडे काय एवढं आहे, कोणाला लुटायचं आहे तर एवढं. म्हणून जे आहे ते देण्याचा स्वभाव बनवला पाहिजे, आरोग्याचा लाभ होतो. म्हणून दानं सगळं सोपानं.
दान दिल्याने मनुष्य सुखी पण बनतो. म्हणजे वर्तमानामध्ये त्याला सगळ्या सुखसुविधा प्राप्त होतात दानामुळे, सगळ्या सुखसुविधा प्राप्त होतात. जे जे काय असेल, चांगला मान सन्मान होतो, आदर सत्कार होतो, वैभव प्राप्त होतं, चांगली मित्रमंडळी होतात. कोणी पण म्हटलं की अरे देणारा असल्यामुळं त्यांचा गौरव करणं सुरू कर, गौरवासाठी नाही द्यायचं, चांगल्या भावने द्यायचं, पण ऑटोमॅटिकच समाजामध्ये तसं देणाऱ्याची प्रशंसा होत जाते. आणि म्हणून दान सगळंच सोपानं, मृत्यूच्या नंतरचं नसन स्वर्ग मानत राहू द्या, पण इथं वर्तमानामध्ये सुद्धा देणाऱ्या लोकांकडे हा चांगला लाभ होतो. आणि दान सबत्त साधकं, दान दिल्याने सर्व काही साध्य होऊ शकतं. आणि म्हणून आपल्याकडे ज्ञान जर असेल तर ज्ञानाचं दान दिलं पाहिजे. तसं आमिष दान, अभय दान आणि धम्मदान अशा 3 प्रकारची व्याख्या तथागतांनी केलेली आहे. आमिष दानामध्ये बाहेरच्या वस्तू येतात, ज्या ज्या आवश्यक आहे 10 प्रकारच्या वस्तू असतात याचकांसाठी, बोधिसत्व त्या देत राहतात. अन्न असेल, पाणी असेल, वस्त्र असेल, काही शरीराला लावण्याचे असे काही पदार्थ असतील आरोग्यासाठी ते असतील, काही गंधमाला असेल, काही वाहन असेल, निवास असेल, अशा प्रकारचे दान बोधिसत्व आपल्या जीवनात करतात. त्यामुळं त्यांना तसं ते गोष्टी प्राप्त होतात. म्हणून आपण सुद्धा अशा अशा पद्धतीचं दान कर्म केलं पाहिजे. आपली पारमिता संचित केली पाहिजे, आपलं जीवन सुखी केलं पाहिजे. आणि आपलं जीवन जर सुखी झालं, आपलं जीवन जर वैभवमय बनलं, तर म्हणून त्याला आमिष दान म्हटलेलं आहे. कितीतरी लोक थोडे बहुत पैसे देतात आणि माईक मध्ये सांगतात की भंतेजीला धम्मदान दिलं आहे. धम्मदानच म्हणतात. धम्मदान हा वेगळा शब्द आहे. पहिला असतं आमिष दान, म्हणजे बाहेरच्या वस्तू दान, म्हणजे चिवर असेल, दवा असेल, भोजन असेल, किंवा कोणकोणत्या विटा, रेती, सिमेंट, काय काय दान असेल ते सगळं दान आमिष दानामध्ये मोडले जातात. आमिष, निरामिष त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, ते गैरामधले आहेत. आशयुक्त चित्ताने दिलेलं काहीतरी लाभ व्हावा म्हणून, आणि निरामिष म्हणजे अध्यात्म लाभ व्हावा म्हणून, अशा पद्धतीचं निरामिष दान. एक आहे दुसरं अभयदान. अभयदान म्हणजे शील पालन जेव्हा आपण करतो. म्हणून दानाच्या सुद्धा दान पारमिता सुद्धा जी आहे ना, ती 2 अंगांनी पूर्ण असते. त्याला यमक यमक पारमी म्हटले गेलेलं आहे. की दान कधी कधी कोणी मनुष्य दान देतो पण शील नाही पालन करत, नुसतं दान देतो. पण कोणी मनुष्य काय करतो, दान पण देतो त्याच्याबरोबर शील पण पालन करतो. दान पण देतो, शील पण पालन करतो. असं 2 अंगांनी तो ती दानाची पारमिता पूर्ण करतो. जेव्हा दान पण देतो, शील पण पालन करतो. दुसरा व्यक्ती काय करतो, दान पण देतो आणि समाधीचा पण अभ्यास करतो. दान पण देतो, समाधीचा पण अभ्यास करतो. कोणी कोणी व्यक्ती काय करतो, दान तर देतो पण सत्यपारमिता करतो. सत्यपारमिताला बी आवश्यक सोबत ठेवतो. कोणी कोणी दान देतो आणि शांत असतो, एकदम सुशील प्रसन्न असतो. तर असे द्विद्वी अंगाने जरी पाहिलं तर दानाच्या पारमिता अशा तिच्यामध्ये कोणता ना कोणता दुसरा सद्गुण जोडून दानाच्या पारमिता करणारे लोक पण असतात. आणि म्हणून मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या बोधिसत्वांनी अनेक जन्मामध्ये त्यांच्या दान पारमिता पूर्ण केलेल्या आहेत. धम्मपदातल्या 8 कथा असतील किंवा जातक कथा असतील, त्या सगळ्या बोधिसत्वांच्या 10 पारमितेचंच वर्णन करतात. कोणती जातक कथा त्यांची शील पारमिता, कोणती निष्क्रमण पारमिता, कोणती त्यांची वीर्य पारमिता, सत्य पारमिता, शांती पारमिता, अधिष्ठान पारमिता, प्रज्ञा पारमिता, किंवा मैत्री उपेक्षा पारमिता, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पारमिता करतानाच त्या जातक कथा निर्देशित होतील किंवा आपल्याला वाचायला मिळतील, ऐकायला मिळतील. कालांतरानंतर आपण जसं मिलिंद प्रश्नाचं विश्लेषण झाल्यानंतर आपण जातक कथांचं सुद्धा वर्णन सुरू करू, व्यवस्थित करू. तुम्हाला सगळ्यांना सद्धम्म नीट कळावा हाच एकमेव हेतू आहे, की लोकांना नीट कळावा, एकमेव हेतू कळावा. बदल्यामध्ये काय 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 देणार आहे, काय घ्यायचं, काय बदल्यामध्ये काय प्राप्त करायचंय, बदल्यामध्ये परम सुख असलं पाहिजे, त्या हेतूने केलं पाहिजे. तो स्वार्थ जरूर असला पाहिजे की मला ते परम श्रेष्ठ सुख प्राप्त झालं पाहिजे. निब्बाण म्हणतात त्याला, स्पॉटलेस लाईफ म्हणतात त्याला, काळे डागविरहित जीवन ज्याला म्हणतात, निष्कलंकित जीवन ज्याला म्हणतात, ते ठीक आहे. तो लोक ठेवून तुम्ही कर्म केले तर त्याच्यामध्ये वाद काही नाही, दोष काही नाही. म्हणून दानाची व्याख्या करत असताना एका भावामध्ये आपले भगवंत शिवी राजा असताना सुद्धा दान केलं, डोळे दान केले. दान देत असताना ते ज्ञातिगण नाही, गोत्राच्या ज्ञातिगणाच्या पलीकडे जर कोणी आलं तर सगळ्यावर समान दृष्टी ठेवून दान देत असतात. म्हणून एकदा त्यांना उत्पन्न झालं की अरे बाहेरच्या वस्तू तर देऊन झाल्या, अशी एकही वस्तू त्यांना आठवत नव्हती की मी पृथ्वीवरली दिली नाही म्हणून. ते बोधिसत्व तेव्हा जन्माला आले, शिवी राजा म्हणून. तेव्हा पण एका याचकाने असं वर्णन आले की ब्रह्माने तसं शक्रानेच विचार केला, रूप धारण करून डोळे मागितले, दोन्ही डोळे काढून दिले. दोन्ही डोळे देताना सुद्धा भयभीत नाही, कंपित नाही, शरीरामध्ये भय नाही, कंपन नाही किंवा व्याकुळ नाही, असे प्रसन्न चित्ताने दिले. पुढे वर्णन आलं म्हणतात, पण सत्यक्रिया केल्यानंतर दोन्ही डोळे प्राप्त झाले. याचकाला तर दिले, पण सत्यक्रिया पण केली की मी आजपर्यंत माझ्या जवळचे माझ्या दूरचे असं समजून नाही दान दिलं, समान दिलं. ज्याला जी जी काही गरज असेल ती दिलं, ज्याला जी गोष्टीची गरज आहे ती दिलं. खरंच ज्याला आवश्यकता, जसं आईचा स्वभाव कसा असतो,
आई आवश्यकतेनुसार देते आपल्या मुलांना. लहान मुलाला दूध लागतं त्याला दूध देते. असं नाही की लहान मुलाला बी दप्तर घेऊन देते, जे नेमकं जन्मलंय त्याला पण पेन वही पुस्तकं घेऊन देते. नाही नाही, त्याला पेन पुस्तक कसं, त्याची गरज नाही ती सध्याची. म्हणून जी गरज आहे ती देते मुलांना, ती आई असते. तसं बोधिसत्वामध्ये हा गुण असतो की आवश्यकतेनुसार ते देतात. आणि कधी कधी सगळी संपत्ती 6 महिने वाटून पण ती संपली नाही तर ते ग्रह त्याग करून टाकतात आणि लोकांना सांगतात ज्यांना जे लागेल ते स्वतःहून घेऊन जा. तो काही भले असतात, खरंच जे लागतं ते घेऊन जातात. तसं वर्तमानामध्ये घोषणा करणं अवघड आहे. अर्थ वर्तमानामध्ये घोषणा केली तर लोक काही घेऊन जातील. एका दिवसात घर खाली करून ते खड्ड करतील, माती पण घेऊन जातील. लोभी लोकांमध्ये अशा प्रकारची घोषणा करणं थोडंसं अवघड असतं. पण त्या मार्गावर चालणाऱ्या काळामध्ये लोक सुद्धा आवश्यकच घेऊन जातात. म्हणून तेव्हा ते दान दिले तर पहिली एक क्रिया केली त्यांनी की मी कधीही दूरचा जवळचा असा भेदभाव केलेला नाही आहे. समान दृष्टी ठेवून किंवा समान त्याला आवश्यकता असताना मी प्रसन्न चित्ताने दान दिलेलं आहे. या सत्यक्रियेने मी या सत्यक्रियेने मग तर त्यांचा एक डोळा आला, एक डोळा प्राप्त झाला त्यांना, तक्षण झाला प्राप्त. वर्णन आहे. आणि दुसरी सत्यक्रिया केली त्यांनी. दुसरी दुसरी सत्यक्रिया केली की एक एक त्यांनी वर्णन असं केलं की या या सगळ्या बलाने असं प्राप्त होत. आणि दुसरी गोष्ट त्यांनी केलं की हे सगळं सगळं दान देत असताना मी निस्वार्थ भावनेनं करतो. कुठल्याही प्रकारचा माझ्यामध्ये असा स्वार्थ नसतो आणि भय नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आमिष नाही. अशा प्रकारचं मी केलेलं हे सत्य आहे. या सत्यवचनाने त्याचा दुसरा डोळा प्राप्त झाला. भगवंताच्या काळात म्हणतात ना, एका उपाशिकेनं तर मांडीचं मांस काढून एका भिक्षूंना दवा बनवून दिली होती. एका भिक्षूंना आजार झाला, भगिनी अशा अशा प्रकारचं सूप पाहिजे, मांसाचं बनवलं, पाहिलं शोधलं कुठं नाही सापडलं, शेवटी आपल्या मांडीचं बनवून दिलं असं वर्णन आहे. वर्णन आलंय. भगवंताला माहित झाल्यानंतर भगवंत त्या भिक्षूला बरंच त्याला उपदेश देऊन सांगतात की दुष्ट पुरुष असं असं नाही करायचं. भिक्षूला नियम लावून देतात पुढं की 10 प्रकारचं मांस भिक्षूने नाही खाल्लं पाहिजे. पाहिलेलं, न पाहिलेलं, न ऐकलेलं आणि न पूर्वजित केलेलं असं भिक्षापात्रात भेटलेलं मांस खाण्यास काही दोष नाही आहे. ते समर्थन खाण्याचं आणि नका खाण्याचं पण करत नाहीत. पण 10 प्रकारचे मग तिथून पुढे त्यांनी नियमावली पण लावली. तर एका भगिनीने दिलं पण होतं म्हणतात. पण जेव्हा भगवंत तिच्या घरी गेले, स्वतः स्वतः भगवंत गेले आणि विनंती केली आपल्या, जेव्हा विनंती केली भगवंताला की भगवान चला ते तिला मंगल मैत्री आशीर्वाद द्या. जेव्हा ती विचारतात कुठं आहे तर ती घरात झोपून पडलेली होती. समोर आल्यानंतर भगवंतानी तिच्या त्या दानाची एक सत्यक्रिया केल्याबरोबर सेम पूर्ववत तिची मांडी जशी तशी झाली, पूर्ववत झाली. वर्णन आहे त्याचं सुंदर. तसं अनेक वर्णन आहे की एका जन्मामध्ये भगवंत केवळ मनुष्य जन्मात नाहीत, कधी कधी प्राण्याचा मुखिया बनून सुद्धा, मुखिया असतात ते कुठं पण प्रमुख असतात, प्राण्यांचा मुखिया बनून सुद्धा, जसं की एका सशा भावामध्ये असताना सुद्धा ते वर्णन आले की सशाच्या भावामध्ये असताना सुद्धा आपल्या मित्रासोबत राहत असताना तेव्हा पण पारमिता पूर्ण केली होती. शक्राने एक वेगळं रूप धारण करून तिथे याचक बनून आल्यानंतर बाकीच्यांनी जे जे त्यांच्याकडे होतं ते ते दिलं. जेव्हा ते त्या बोधिसत्वांकडे आले, त्या बोधिसत्व म्हणाले की माझ्याकडून काय हवंय, तर मग ते म्हणाले की मला असं असं पद्धती पाहिजे. बोधिसत्व म्हटले तू जर मला मारशील तर तुझी हत्या होईल, त्यापेक्षा एक काम करतो, फक्त अग्नी पेटव, मी स्वतःच उडी घेतो त्याच्यामध्ये, मग ते भाजून झाल्यानंतर तू माझं मांस खा, म्हणजे जेणेकरून तुझं बी सील तुटलं नाही पाहिजे आणि माझी पारमिता होईल. तसंच केलं. तेव्हा त्यांनी जाळात उडी मारली, जण पाण्यात उडी मारली. त्यांच्या शरीरावर 3 वेळेस अगोदर पहिलं शरीर झटकलं होतं. 3 वेळेस झटकून जेव्हा ते आपल्या बिळातून बाहेर आले 3 वेळेस झटकून उडी मारली होती. कारण की दुसरे जीव मेले नाही पाहिजे त्याच्याबरोबर. म्हणून अशा प्रकारची. पण त्यांनी ज्यावेळेस अग्नीत उडी मारली म्हणतात, तर पूर्ण पाण्यात उडी मारल्यासारखं झालं. त्यांना साधा खरोच पण नाही आला म्हणतात सत्यक्रियेने. त्यांच्या अनेक दानाची वारंवार परीक्षा पण झालेली आहे. परीक्षा झालेली आहे. जसं माग आपण वर्णन सांगितलं वेसंतर जातक मध्ये पत्नी दान दिल्याचं, तर ते पत्नी देताना, मुलं देत असताना किंवा काय देत असताना त्यांची अनुमती पण घेतात. तर जाली कुमार एका आवाजामध्ये पळत आलं होतं. जाली कुमार पुढे वर्णन आलेलं आहे की वेसंतर हा शेवटचा भाऊ आहे गौतम बुद्धांचं. वेसंतर म्हणून शेवटची पारमिता पूर्ण केली. त्यानंतर तुषित देवलोकात ते उत्पन्न झाले आणि तिथून डायरेक्ट सिद्धार्थ गौतमच म्हणून झाले. त्याच्यानंतर पुन्हा मनुष्य जन्मात आले नाही, डायरेक्ट सिद्धार्थ गौतम आले. त्यामुळे वेसंतर हे जीवन आहे त्यांचं शेवटचं जन्मातलं आहे. तर त्या वेसंतर जीवनामध्ये त्यांनी जाली कुमार त्यांचा जो पुत्र होता त्याला एक आवाज दिल्याबरोबर तो पळत आला की आपलं बाप दानी आहे, ठीक आहे, आम्हाला दान देण्याचा विचार केला, ठीक आहे, मी तयार आहे. पण जी तन्हाजीना नावाची मुलगी होती तिला 2-3 आवाज दिल्यावर पण ती आली नाही. म्हणून पुढे असं वर्णन आलेलं आहे की जेव्हा सिद्धार्थ गौतम म्हणून ते जन्माला आले तेव्हा त्यांच्या पोटी राहुलच जन्माला आला. त्यामुळे एक मुलगी पण होणार होती, पण ती बापाचा आदेश पाळला नाही म्हणून ती त्यांच्या उदरी जन्माला नाही येऊ शकली, असं वर्णन आहे. पण राहुल आले कारण ते जाली कुमार असताना त्यांनी एका सेकंदातच बापाचा आदेश पाळला होता, त्यांच्या पारमिता पूर्ण करण्यासाठी आले होते. आपल्याकडे एखाद्याच बाप देव केलं तर घरातले लोक म्हणतात कशाला देता, किंवा माय देव केली तर लेकरं म्हणतात कशाला देता, किंवा लेकरांनी देव केलं तर बाकीचं नाही. सहाय्यक बनत नाहीत एकमेकाच्या दानामध्ये, सहाय्यक बनत नाहीत.
पण ते एक वर्णन तिथं आलेलं आहे. तर पत्नीची पण अनुमती म्हणजे पत्नी दान देताना कधी कधी कोणाला शंका उत्पन्न होईल. एक प्रश्न पण आपल्याकडे होता की मुलं दान देणं, पत्नी दान देणं कितपत असं योग्य असं वाटतं कधी कधी आपल्याला. तर ते पारमिता पूर्ण करत असताना ही आसक्ती सोडून देतात. असं तरी लेकरं बाळ सोडूनच जावं लागतं. सिद्धार्थ गौतमांनी राहुल आणि यशोधराने सगळे सोडूनच गेले, सोबत नाही नेले. त्यांचं त्यागच करून जावं लागतं. पण जेव्हा कोणी याचक येतात, तर ते याचक कशासाठी घेऊन चालले ते विचारतात त्यांना, की कशासाठी लागतात तुम्हाला मुलं? तिकडे नेऊन त्यांना खूप असं करतील अशासाठी नाही देत ते दान कधी. तर ती पत्नी पण ज्यावेळेस दान मागितली, ब्रह्माने वेगळं रूप धारण करून शकराने आले त्या टायमात विचारलं, तर त्यांनी विचारलं, "बा तुम्ही काय करणार इच्छित घेऊन?" तर सांगितलं, "बा मी असं असं वृद्ध आहे. ऊर्ध्व रूप धारण करून आले, की भगिनीसारखी माझं सेवा चाकरी करण, मला दवा-पाणी करण म्हणून अशी मागितली होती. म्हणून ते सहज तयार झाले होते. असे पत्नी म्हणून मागितले असल्यानंतर देत नाही ते असे. असं कसं करतील? मग ते तर दुष्ट व्यवहार झाला. तर हे समजून घेतलं पाहिजे बारीक-सारीक गोष्टीबद्दल. आपल्या मनामध्ये येतात कधी-कधी शंका. कारण आपण आपल्या दृष्टिकोनातून पाहतो. आपल्याला असं वाटतं, की हां, आपण कसं त्याग करावं? कारण आपण केलेलं नसतो ना. आपण तर घरात त्यागायला तयार नसतो. रविवारच्या दिवशी तर घरातच विहारात जा म्हणतात बाबासाहेब. बाबासाहेब म्हणतात, "नाही कमीत कमी रविवारच्या दिवशी विहारात जा, पांढरे शुभ्र कपडे परिधान करून." तर आपण कुकरच्या पुढे असतो ते शिट्ट्याचा वास घेत-घेत. कुकरच्या पुढे बसतो. आपण आपली लेकरं-बाळ सुटत नाही, घरदार सुटत नाही. पण मृत्यू तर घेऊन जातो ना आपल्या सगळ्या याच्यापासून. किती जरी आपण चिटकून राहिलो संसाराला, तुम्ही कशालाही चिटकून राहा. तुम्ही सोनं-नाणं असं डायरेक्ट अंगाला चिटकून अंगात टाका असं डायरेक्ट असं बोटात टाका. तुम्ही असं असं इतकं पक्क टावा, मेल्यावर बरोबर काढून घेतात. बरोबर काढतात. नाही निघलं तर एकदम असं कापून घेतात, पण काढता म्हणजे काढतात. सोबत नाही देत कोणी. तुम्ही किती फिट असं अंगाला चिटकून न्या. नाही सोबत येत काही. देत नाही कोणी सोबत. म्हणून त्या अगोदरच महादान करायचं शिकलं पाहिजे जीवनामध्ये त्याचं मंगल होतं. म्हणून आजच्या क्षणी अशी अनेक उदाहरणं आहेत. अनेक उदाहरणं आहेत. म्हणून वर्तमानामध्ये पुढच्या पाठामध्ये वर्तमानातल्या लोकांचे सुद्धा वर्णन होतील. मग आजच्या क्षणी आपण इथं थांबूया. तुमचे जे काही प्रश्न असले ते चॅट बॉक्समध्ये टाकायचे ते उद्याच्या प्रश्नामध्ये असतील. आपण इथं थांबूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल रे तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होए रे दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल होए रे जल के थल के और गगन के जल के थल के और गगन के प्राणी सुखिया होए रे दसों दिशाओं के सब प्राणी दसों दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी होए रे निर्भय हो निर्भय बने सब सभी निरामय होए रे सबका मंगल